हरी रामकृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण रत्ता रत्ता जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरि हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा सर्व सुखाचे आदर बाप रखुमादेवीवर 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 तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा तोहा माधव सर्व सुखाचे आगर बाप रखुमादेवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम जवळ माहीत तवा आवाज येईल पप्पाचा आवाज वर कुळीची कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केले
ठावी संताने केली 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 ठावी संताने कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने 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 बरवे झाले शरण आलो बरवे झाले शरण आलो बरवे झालो शरण आलो बरवे झाले शरण आलो उगाविले संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे अनिल हे रूपावळे अनिल हे रूपावळे अनिल हे रूपावळे अनिल हे रूपावळे करुणी खळे हरिदासी 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 बरवे झाले शरण आलो बरवे झाले शरण आलो बरवे झाले शरण आलो बरवे झाले शरण आलो उगाविलो संकटी उगाविलो संकटी उगाविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो नाचू प्रेमे लागलो बरवे झाले शरण आलो झाले शरण आलो झाले शरण आलो बरवे झाले शरण आलो उगाविलो संकटी उगाविलो संकटी उगविलो संकटे उगविलो संकटे उगाविलो संकटे उगाविलो संकटे जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार जय जय विठोबार कुमारी जय विठोबार कुमारी हा विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमारी ठोबा 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 हॅलो थोडा विकोचा रिपीट दे ना वरती हॅलो हॅलो थोडा विको आहे का भोंग्यांचा हॅलो हॅलो हरी हॅलो कुळीची हे कुळा देवी कुळीची हे कुळा देवी पक्वाचा आवाज दे कुळीची हे कुळा देवी आवाज वाढव कुळीची हे कुळा देवी 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 केली
ठावे संताने केली ठावे संताने बर्वे झालो शरणा गेलो बर्वे झालो शरण गेलो केली ठावी संताने केली ठावी संताने बरबी झालो शरण गेलो बरबी झालो शरण गेलो उगविलो संकटे उगविलो 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 हेरा हे उगविलो 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 चाटचा आवाज उगविलो संकटे उगविलो संकटे बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो शरण गेलो हे विठ्ठल 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 विना घ्या विठ्ठल 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 टाळ विठ्ठल 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 कुंडली गौर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय सद्गुरु बाबाजी चैतन्य महाराज की जय शांति ब्रह्म श्री संत एकनाथ महाराज की जय सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा की जय वैकुंठवासी कोंडाजी बाबा की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सब संतर की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय भारत
कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. आणली रूपा बळे, आणली रूपा बळे, करोनी खडे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं, पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशम् आनन्दिवल्लभं. नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा, नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. स्वै भानु जो भानु आराधिला, तयाच्या कुळी दीपकु दिव्य जाहला. हरिभक्ती लागो नितारी समजता, नमस्कार त्या श्री संत एकनाथ. श्रीपादनाथं गुरुराजवैर्यं, मुमुक्षो नाम ज्ञानदानैक्यदक्षं. श्रीघोटिक्षेत्रे निवासनं, तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं, जगननिहितपानि मण्डनं मण्डनानां. तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. महायोगपीठे तटे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. पांडुरंगाकारो प्रथम नमन, पांडुरंगाकारो प्रथम नमन. दुसरे चरणा संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, त्यांचा कृपादाने कथे गावितारो, त्यांचा कृपादाने कथे गावितारो. दुसरे चरण संतांच्या, दुसरे चरण संतांच्या, त्यांचा कृपादाने कथे गावितारो, त्यांचा कृपादाने कथे गावितारो. पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादानी कथीचा विस्तारो, बाबाजी सद्गुरुदास तुका.
मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या, कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी, अनिली रूपा बळे करुण खडे हरिदासी, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी, तुका म्हणे समागमी नाचो प्रेमे लागलो, बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. आपल्या ऐनिवेवाडीमध्ये या ठिकाणी जगदंबा ज्याला म्हणतात, त्या जगदंबेच्या वर्धापन दिनानिमित्त आणि हाची ही कीर्तनरूपी सेवा आहे. जगदंबा या शब्दाची व्याप्ती आपण खूप संकुचित करत गेलो. जगत अंबा स्वरूप असणं, संपूर्ण जगत अंबा स्वरूप आहे असा जगदंबा शब्दाचा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आणि ही साधनेची पूर्तता आहे. साधनेची पूर्तता कशामध्ये? विभूती योग 10व्या अध्यायामध्ये सांगत असताना अश्वत्थ ही सर्व वृक्षाणाम, हे माझं स्वरूप आहे, हे माझं स्वरूप आहे असं सगळं सांगत असताना अर्जुन म्हणला काही सांगायचं बाकीच ठेवत नाहीस तू, हे माझी विभूती आहे, ही माझी विभूती आहे, ही माझी विभूती आहे. अरे मग असं सांग ना, इथून तिथून सगळं मीच आहे म्हणून. म्हणले मला हेच सांगायचं, इथून तिथून सर्व मीच आहे, पण तुझ्या बुद्धीला ते झेपणार नाही म्हणून विभूती योग सांगतोय. विठ्ठल विठ्ठल. त्याच्यामध्ये माऊली ज्ञानोबारांनी कोवी टाकलेली, बुद्धी घेपे तुले होवावे गा. बुद्धीला झेपल, बुद्धीला झेपेना ना, आणि म्हणून विभूती योग सांगावा लागला. इथून तिथून सर्व परमात्माच आहे हे बुद्धीला झेपेना म्हणून अमुक याच्यात पहा, त्या अमुक याच्यात पहा, इथे पहा, तिथे पहा, असं पाहता पाहता एक दिवस तुझी व्याप्ती, वृत्तीची व्याप्ती होईल. फलनिष्पत्ती नाही आहे परमार्थाला, फल नाही आहे परमार्थाला. तुम्ही म्हणाल काय बोलता तुम्ही, वेदांतातली भाषा आहे. परमार्थाला फल नाही, परमार्थात फलनिष्पत्ती नाही आहे, वृत्ती व्याप्ती आहे. काय करायचंय तुम्हाला? तुमची वृत्तीची व्याप्ती वाढवायची आहे का परमात्मा प्राप्त करायचा आहे? वृत्ती संकुचित झालेली आहे, तिला व्यापक स्वरूप द्यायचं आहे. हे महत्त्वाचा भाग आहे. आणि हे मग फल आहे. पहा मग तिथे फलव्याप्ती नाहीच, वृत्ती व्याप्ती आहे परमार्थामध्ये. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, 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 विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. वेद ब्रह्म मंगळ, वेद वेद ब्रह्म मंगळ, वेद वेद ब्रह्म मंगळ, वेद वेद ब्रह्म मंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, 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 ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम. आता वैष्णव आहे की नाही अशी शंका घेण्याची पाळी यायला लागली. का? वैष्णवांची अग्रगण्य म्हणून समाजांनी ज्यांना मान्यता दिली त्यांना स्त्रियांची कीर्तनं मान्य नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आता हा लहान तोंडी मोठा घास आहे. आपलं काय छोटासा जीव पडतो, पण तरीसुद्धा बोलल्याशिवाय राहू नये, सत्य बोलावं. पटो कोणाला न पटो, त्यांना वंदन आहे आमचं. आदरणीय आहेत, पूजनीय आहेत, तपोवृद्ध आहेत, ज्ञानवृद्ध आहेत, वयोवृद्ध आहेत, नक्की नतमस्तक हो. पण जिथे तत्वाच्या दृष्टिकोनातून चुकलं असेल तर नमानी तैसे गुरुचे वचन जेणे नारायण अंतरे ते. गुरु जरी समोर असेल तरी त्याच्याबरोबर लढायला सांगितलं अर्जुनाला.
हा परमार्थाची व्याप्ती आहे. म्हणजे हे प्रकृतीशी युद्ध नाही, नात्याशी युद्ध नाही, गुरु शिष्य नातं नाही, गुरु शिष्य तत्वज्ञान आहे. आणि या तत्वाच्या दृष्टिकोनातून नाहीतर अर्जुन तर लढायला तयार नाही. हा पार्थ द्रोणाचा केला. संपूर्ण हा जो पार्थ तुमच्या समोर जो उभा आहे ना, हा अख्खा घडवलाय कोणी? अरे आई बापाने नुसता जन्म दिला असेल मला, पण अख्खा घडवला असेल कोणी? दगड बी काय कमी आहेत का? पण त्याला घडवणं मग तिची मूर्ती स्थापना होत असते. दगडच आहे तो, काय एक दगडच नाही, इथे बी एक दगडच आहे. पण याला मूर्ती स्वरूप देव स्वरूप कधी प्राप्त झालं? टाकीचे घाव सोसल्याशिवाय देव पण येत नसतं. किती टाकीचे घाव सोसावे लागले, आज त्याच्या पुढे आपण नतमस्तक होतोय. मग त्याच्यामध्ये देवत्व कधी आलं? बाकीच्या सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्याच्यामध्ये ब्राह्मणाने प्राणप्रतिष्ठा केली नाही तोपर्यंत देवत्व नाही. तोपर्यंत सुद्धा ती मूर्तीच आहे. ज्या वेळेला प्राणप्रतिष्ठा ब्रह्मण त्याच्यामध्ये करतो, प्राणप्रतिष्ठा आता राहिलीच नाही, तसे ब्राह्मणही राहिले नाही. नाही तर ब्राह्मण अक्षरशः प्राणप्रतिष्ठा केली मूर्तीमध्ये तर मूर्ती हलायला लावील असे सामर्थ्य होतं त्यांचं. आज चैतन्याचे पुतळे हले ना आमच्याने, तर दगड काय हलायचे? विठ्ठल विठ्ठल तुमची शक्ती सर्वांची माझ्या सहित तुमची आपली शक्ती किती आहे तुम्हाला सांग का? अतुलित बलधामा. कोणाला म्हटलेले अतुलित बलधामा? हनुमंतरायाला. आणि तुम्ही काय पोटाखाली आले काय? तुमची शक्ती तेवढीच आहे. पुराणाच्या आधारे सांगतो तुम्हाला आणि प्रत्यक्ष सिद्ध बी करून सांगतो. हनुमंतराय ज्या वेळेला जन्माला आले, जन्माला आल्याबरोबर त्यांना भूक लागली होती. पोरांना काय, त्यांचं एक पिंडचं असं असतो का, झोपतून उठल्याबरोबर दे खायला भूक लागली नाही का? त्यांना झोपत बी भूक लागती, झोपतून उठल्याबरोबर खायला पाहिजे. आणि ते ज्या वेळेला असे जन्माला आल्याबरोबर काय खायला दिसतंय का पाहायला लागले, तर सूर्य उगवत होता आणि लालबुंद असं एक फळ त्याला वाटलं हनुमंतरायाला, आणि त्याच्यावरच झेप घेतली त्यांनी. उगवताची जेने सूर्याती धरिले, सूर्याची धरले, उगवताची जेने सूर्याती धरिले, सूर्याची धरले. इंद्राधिका दिले थोर मार, इंद्राधिका दिले थोर मार, इंद्राधिका दिले थोर मार. उगवताची देणे सूर्याते धरले, एक फळ आहे खायचं म्हणून त्या ठिकाणी त्याला धरलं. आडवायला इंद्राला, इंद्राने वज्र टाकलं. वज्र टाकल्यावर इंद्राला एक फटका दिला त्याने ठेवून. आणि पण वज्र मारल्याबरोबर वज्राचे बी सामर्थ्य असं होतं की त्या ठिकाणी तो मूर्छित पडला. हनुमंतराय बेशुद्ध पडला. तेवढ्यामध्ये अंजनी सुत पवन पुत्र नामा, पवन सुत त्याला म्हणतात. वायू तिथं आला आणि त्याने या सगळ्या देवतांना सांगितलं, माझ्या पोराला जर काही कमी जास्त झालं तर अख्ख्या ब्रह्मांडाचे प्राण शोषील. पण ब्रह्मदेवानं सांगितलं, मग तुझा पोरगा जर आता एवढं उपद्व्याप करतोय तर मोठं झाल्यावर ह्या माझ्या सृष्टीतल्या रचनेला का चालून देईल का? म्हणले मग काय करू? तर म्हणले आता थांबा, मी त्याच्याकरता एक काम करतो, याच्यावरती मी माझं ब्रह्मास्त्र टाकतो. ब्रह्मदेवानं ब्रह्मास्त्र टाकलं. म्हणजे ब्रह्मास्त्र कोणतं? ज्याला आपलं ब्रह्मलिखित म्हणतो ना, आपलं कर्म, प्रत्येक जीवाचं जे कर्म आहे ना, याला ब्रह्मलिखित म्हणतात. आणि ते ब्रह्मलिखित जे आहे त्याला ब्रह्मास्त्र म्हणतात. ते त्याच्यावरती टाकल्याबरोबर आणि मग जो सावध झालेला तो हनुमंतराय, जो वृत्तीवर आलेला सावध झालेला, आणि त्याची शक्ती सुप्त केली, सुषुप्तीमध्ये टाकली तिला. त्याचं बळ जे आहे ना ते सुप्त झालं. एवढं बळ आहे हत्तीच्या मध्ये, ते चालला तर तो त्या मदमस्तीमध्ये चालतो, खूप बळ आहे. पण त्याच्यामध्ये मध दिलेलं आहे आतमध्ये, मस्तकामध्ये रस आहे एक मध नावाचा. त्याच्यामुळे त्याला भान नाही कशाचं, त्याच्या ताकदीचं त्याला भान नाही त्या मधामुळं. आणि तशी स्थिती त्या ठिकाणी झाली ना ब्रह्मलिखित ब्रह्मास्त्राचे ते पास टाकल्याबरोबर. अरे मग म्हणले, असं पोरग मला जन्माला असं येऊन माझ्या पोटी काय उपयोग आहे? त्या वायूनं सांगितलं. म्हणले तसं नाही, आता याचे श्रीगुरु ज्या वेळेला याला भेटतील त्यावेळेला याची ही सुप्त असणारी शक्ती जागृत करतील. काय म्हणते? सुप्त असणारी शक्ती कधी जागृत करील? कोण जागृत करील? श्रीगुरु. मग श्रीगुरु कोण त्याचे? म्हणले प्रभू रामचंद्र जे त्या ठिकाणी अवताराला आलेले हे याचं उपास्य दैवत आणि तेच त्याचे श्रीगुरु. हनुमंतराय मोठी झाले, कळायला लागलं. आपल्या आईला विचारलं, अंजनी मातेला, की
पहिला प्रश्न त्यांना निर्माण झाला, मी कोण आहे? आपल्याला प्रश्नच पडत नाही, मी कोण आहे? आम्हाला काय माहीत नाही का काय? मी डॉक्टर अशोक माधवराव देशपांडे. त्याला मी म्हटलं, डॉक्टर ही उपाधी तुम्हाला कधी लागली, किती साली? 74 साली. मग त्याच्या आधी डॉक्टर होते का तुम्ही? डॉक्टर किशोर डुमरे. तुम्ही डॉक्टर कधी झाले? त्याच्या आधी डॉक्टर होते का? डॉक्टर ही काय आहे? उपाधी आहे. म्हणजे सगळ्या पदव्यांना सुद्धा संस्कृत शब्द वापरलाय, उपाधी म्हणून. पदवी नाही म्हणलेलं त्याला, उपाधी म्हणलेलं आहे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. खरी यथार्थ पदवी फक्त तेवढीच आहे. ह्या तुमच्या सगळ्या उपाध्या आहेत. किती का पॅकेज भेटो ना, 5 कोटीचं भेटू नाही, स्वतःचंच पोट भरेल का? काही जगाला वाटणार आहे का? जगाचं कल्याणाचं करणार आहे का? राहू दे तुझं पॅकेज तुझ्यापाशी. हा सरळ समाजावर काही त्याच्यातला उपकार करत असेल तर आम्ही तुझं वर्णन केल्याशिवाय राहणार नाही. पण तुझं पॅकेज जर तुझ्याच संसाराला पुरत नसेल तर काय करायचं त्यात? म्हणून त्याला उपाधी म्हणले. आणि खरी पदवी फक्त एक आहे, आणि ती पदवी सगळ्यांना घेण्याचा अधिकार आहे. कोणाला? जो मनुष्य देहाला आलाय, त्या मनुष्य देहाला आलेल्या प्रत्येकाला ती पदवी घेण्याकरताच इथे मनुष्य देहाला पाठवले. तुकोबारायांनी जे म्हणलं, हो आयुष्याच्या साधने, हो आयुष्याच्या या साधने, हो आयुष्याच्या साधने, हो आयुष्याच्या साधने, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. हो धन्य मी जन्मालो, हो धन्य मी जन्मालो, हो धन्य मी जन्मालो, हो धन्य मी जन्मालो. हे आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे, सच्चिदानंद पदवी घेणे. कमलच्या मातेच्या मूर्तीची स्थापनेचं किती वर्ष आहे? पहिलेच आहे का? प्रथम वर्ष आहे. तिची झाली प्राणप्रतिष्ठा. चाललेला विषय नीट समजून घ्या, तुमची प्राणप्रतिष्ठा करून घ्या. बस विठ्ठल विठ्ठल. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आणि अशीच ओळी एकनाथी भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात आणि भगवंत बुद्धवाला सांगतात, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिलेला असे. मनुष्य देहाला जो आला त्या पार्सलवर शिक्कामोर्तब करून पाठवलं. बाहुले मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही, जेने देहे पाही विदेह मज पावती. सगळ्यांना ही पदवी प्राप्त करायची आहे. जा आळंदीला, जा पंढरपूर, पैठण, काशी विद्यापीठ आहे, जा. अजून कुठं जायचं तिथे जा. जगभरामध्ये कुठे असा बोर्ड लावलाय का पहा? कुठेच नाही. मला अनेक बोर्ड पाहायला भेटले, पण इथे सच्चिदानंद पदवी मिळेल अशी एकही बोर्ड कुठं मिळालेला नाही. ती पदवी फक्त आणि फक्त संतांच्या विद्यापीठामध्ये मिळते आणि त्याची बोर्ड नाहीत कुठं. सच्चिदानंद स्वरूप आत्मा, त्याचं स्वरूप आत्मानुभव आत्मसाक्षात्कार ज्याने करून घेतला त्याला ती पदवी प्राप्त झाली. विठ्ठल विठ्ठल हो. अंजनी मातेला विचार हनुमंतरायांनी, आई मी कोण आहे? अंजनी मातेने सांगितलं, मला चांगलं माहिती आहे तू कोण आहेस ते, पण तुझी सख्खी आई तुला भेटल्यावर सांगल तू कोण आहे. म्हणले मग तू सावत्राई आहे का? हो, जी जन्माला घालते ती सावत्राई. ध्यानात ठेवा, लक्ष घ्या, लक्ष द्या. सगळे कीर्तनकार सांगतात आईबापांची सेवा करा, आम्ही बी त्याच्यात बसतो. आम्ही काही सांगत नाही सेवा करू नका, पण त्याच्या पुढचा विषय परमार्थ आहे.
नुसतं आईबापांची सेवा एवढा परमार्थ जर असता तर बरेच प्रमाण घाईघाईमध्ये 2-4 प्रमाण सांगून जातो आणि माझ्या विषयाकडे येतो. केले उपकार सांगू काय, बसन मेळ होईल उद्धार, जन्ममरण चुकल मोक्ष प्राप्ती होईल. नाही आईबापांच्या सेवेने करू नका, असं गैरसमज करून घेऊ नका. नाहीतर मग चर्चा दुसऱ्याच कीर्तन संपल्यावर हे महाराज वेगळेच दिसतात, बाकीचे सगळे सांगतात आईबापाची सेवा करा आणि करू नका असं नाही. आईबापांची सेवा हा जर तिसरीचा अभ्यास असेल तर आम्ही 4थीचं सांगतो एवढंच. मग तिसरी केल्यावरच 4थी असते एवढं ध्यानात आलं म्हणजे बस झालं. तिसरी करावीच लागते आणि तिसरीत थांबून जमायचं नाही. जर मास्टर व्हायचंय तर 4थी 5वी पुढचा अभ्यास काय यांचा बाप सांगायचा विठ्ठल विठ्ठल. सच्चिदानंद पदवीचं कोण सांगणार, सच्चिदानंद पदवी कोण सांगणार. ते गावडे बाबा होते, ब्रह्ममूर्ती गावडे बाबा. ते म्हणायचे रामायणाचार्य आणि भागवताचार्य तोंडा म्हणायचे असे कीर्तन प्रवचनातून. रामायण आणि भागवत तर सांगता, विचार सागर काय तुमचा बाप सांगन. बापरे, अधिकारी पुरुषांची भाषा त्यांना विचारू कोण शकतं. अधिकारी होते. हा, साखरे महाराजांसारखे त्यांच्या समोर नतमस्तक होत होते. त्यांच्या अशी मंडळी होती, त्यांचा अधिकार तेवढा होता. आता आपला अधिकार नाही तेवढा, पण त्यांचं सांगायचा तर अधिकार आहे की नाही आपला. बस झालं काम. मग त्यांनी सांगितलं काय ना आपण सांगितलं काय, साध्य साधनं ना आपलं, झालं काम आपलं. तुकोबाराय कशा करता आले होते इथे या मृत्यू लोकात. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, वया आलो वाटा, उजळावया आलो वाटा. खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. आलो वाटा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा, खरा खोटा निवाडा. तुकोबाराय जे सांगतात ते सांगण्याचं अधिकारी ह्या जागेवरच्याला आहे, प्रत्येकाला आहे. व्यासपीठ म्हणतात त्याला, नारदाची गादी म्हणतात. नारदाच्या गादीवर उभा राहिला म्हणजे त्याचा अधिकार त्याला प्राप्त झाला आहे. व्यासपीठावर बसला म्हणजे व्यासपीठ त्याला म्हणतात. उत्तर भारतात सगळ्यांना भागवताचार्यांना व्यास म्हणायची पद्धत आहे. कौन व्यास जी है आज कथा बताने के लिए, कथा करने के लिए. कौन सी व्यास जी है म्हणजे जे बादरायणी व्यास, आणि तीच आत्ता जो कथा सांगणार आहे त्याला सुद्धा तीच पदवी जर आहे. मग काही काहींची विचारशैली अशी आहे की त्यांना याच्यावरून सांगणाऱ्यांनी असं सांगितलेलं असतं की आम्ही काही तुलना करत नाही तुकोबारायांची तुमची. ध्यानात घ्या, ते मग तुलना करतोय असं तेच ऐकतात. ऐकणारे म्हणतात पहा तुकोबाराय कुठं आणि तुम्ही कुठे. मुद्दा तुलना करण्याचा नाही, पण तुकोबारायांनी जी पदवी घेतली ती आम्ही घ्यावी तर आमचा या शाळेत येऊन उपयोग आहे का. शाळेत जायचंच कशाला तुकोबारायांच्या. शिक्षक 7वी फायनल झाला आणि डीड केलेलं आहे, आम्हाला शिकवायला होता. आणि विद्यार्थी फार MA झाला, जातो की नाही विद्यार्थी, त्याच्या पुढे जातो ना, त्याला आदर तेवढाच असतो. जरी तो फायनल होऊन D.Ed झालेला आहे तरी तेवढाच आदर आहे त्या शिक्षकाबद्दल. आदराची गोष्ट वेगळी, श्रद्धेची गोष्ट वेगळी. शिक्षण जर तिथंच थांबलं ना त्या आदरावर श्रद्धेपोटी, गुरुजी तुम्हाला सोडून मी या वर्गातून पुढे जायची इच्छाच नाही मला, तर संपलं त्याचं. बरोबर आहे का हे. श्रद्धेपोटी ना आदरापोटी गुरुजीच्या जर त्या शाळा सोडायची नसन, त्यांनी जर शाळा नाही सोडायची ठरवलं तर हे बरोबर आहे का. मग श्रद्धात्रय विभाग योगो नामाचं 17वा अध्यायाला नाव देऊन परमार्थ श्रद्धेच्याही पलीकडचा आहे हे सांगायचं आहे ना परमात्म्याला. ध्यानात ठेवा, सत्व रज आणि तम 3 गुण आहेत आणि 3 गुणाच्या पलीकडे परमात्म्याचं स्वरूप आहे. त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरे पाठ, सारा सार विचार हरि पाठ, सारा सार विचार हरे पाठ. त्रिगुणासार निर्गुण सार, सारा सार विचार हरि पाठ, सारा सार विचार हरि पाठ.
निर्गुण सार निर्गुण हे सार निर्गुण हे सार निर्गुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ त्रिगुण सार निर्गुण हे सार सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ सारा सार विचार हरिपाठ चौथा गुण आहे. माऊली ज्ञानोबारात 3 गुण सांगतात म्हणजे त्यांना चौथा गुण माहिती नाही असं नका समजू बरं का. त्यांना ते 3च सांगायचे म्हणून त्रिगुणासार म्हणले, पण चौथा गुण त्यांना माहिती नाही का? माहिती आहे त्यांना. तुकोबारायांनी चौथा गुण मांडलाय म्हणजे ज्ञानोबारायांच्या नंतर तुकोबारायांचा अवतार आहे. जर चौथा गुण ते मांडतात तर माऊलींना नक्कीच माहिती असेल, परंतु तिथे त्यांना त्या यत्तेचं शिकवायचं नाही ना, त्यांना तिसरीचंच जर शिकवायचं आहे म्हणून तिथे त्यांनी त्रिगुणासार म्हणले. जेव्हा चौथीचं शिकवायचं तर चौथा गुण मांडतील. गुण किती आहेत? तसे 3च आहेत, पण चौथा म्हणजे त्याच्या आतीत त्याच्या पुढं गेलं तर तो चौथा शुद्ध सत्वगुण म्हणतात. तो शुद्ध सत्वगुण जो आहे सत्वगुणी माणसाला नाही पटत. आमचे सद्गुरू सांगायचे श्रीपाद बाबा, बेवडा पिलेला माणूस जरी असेल आणि त्याच्या पुढे तुम्ही तत्वज्ञान हा विषय जर मांडला आत्मज्ञानाचा तत्वज्ञानाचा आणि परमार्थाचा, तर कदाचित तो तयार होईल परमार्थ करायला आणि ते तत्वज्ञान समजून घ्यायला. पण जुना माळकरी असेल तर अजिबात नाही ते पटवून घेणार, कारण त्याच्यावर जी पुटं बसलेत नाही, आवरणं बसलेत ना, जे ऐकून 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 तर ते विपरीत ज्ञानाची पुटं बसलेली आहेत. ते पहिले निघाल्याशिवाय दुसरा बसणारच नाही. पहिला कलर सगळा काढून टाकावा लागल, खड्डे पडले असतील ते बुजवावं लागतील लॉबीनं, आणि मग कोणता द्यायचा सण पुढचा तो द्यायचा. आम्ही कलर देण्याची कामं नाही करत. जेवढे कलर बसले असतील ना, वर पुठं बसली असतील तेवढी उडवायची कामं करतो, अशी आमची कीर्तन आहेत. विठ्ठल विठ्ठल आता त्या शुद्ध सत्वगुणाचं वर्णन कसं केलेलं आहे पहा. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, सत्वाचा कवडा मोठा, कोण बिराडे बिरे बांधिला गाठा, बांधिला गाठा, वैराग्याचा पट्टा, वैराग्याचा पट्टा, वाटा जाऊ भक्तीच्या, वाटा जाऊ भक्तीच्या, जाऊ भक्तीच्या, वाटा जाऊ भक्तीच्या. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शक्यतो मी अशी चाली घेत नाही, कारण ते माझ्या अंगात येते देवीचं वार, ते असं वाजलं का आलंच म्हणजे कीर्तन राहील. पण आता कशी काय चुकून आली असू द्या, तिचीच इच्छा असेल देवीची, पण नाही येऊन दिलं मी. आणि वारकऱ्याला पटतं का? पण पांडुरंगाचं वारं अंगामध्ये येतं हे पटतं वारकऱ्याला. म्हणलं ना सत्वगुण्याला पाटणारच नाही हा परमार्थ, शुद्ध सत्वगुण पाटणारच नाही. का पाटणार नाही? पुटं निघाना ना अगोदरची बसल्यात ना आतमध्ये पुटं, ऐकून 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 कीर्तन प्रवचन अजून काही विपरीत ज्ञानाची पुटं बसलेली आहेत, म्हणून पटत नाही. त्यांना ठेवा तो शुद्ध सत्वगुण प्रत्येक कोणत्याही दैवतेचा वारकरी असतो. देवीचा वारकरी, पांडुरंगाचा वारकरी, खंडोबाचा वारकरी, तो उपवास त्या देवतेचा धरून आणि त्याचे जे नियम असतील आणि त्याची वारी करणारा तो वारकरी. मग तो तर त्या देवतेचा वारकरी आहे आणि त्या देवतेचा छंद लागून वेद लागून ते वारं 8-8 दिवस आंघोळी न करणाऱ्याच्या अंगात येतं. मग पांडुरंग का अंगात येऊ नये? पांडुरंगाचंच वारं आहे. खंडोबाचं नाही वर्णन केलेलं ह्या अनंत युगाच्या देवारामध्ये. डोकं सुपिरियर लागतं कळून घ्यायला. खंडोबाचं वर्णन केलं काय ते? अजिबात नाही. देवीचं वर्णन केलं का तुकोबारायांनी या अभंगामध्ये? अजिबात नाही. देवतांचं वर्णन केलेलं नाही तुकोबारायांनी, हे पक्क पहिलं लक्षात घ्या. कारण त्याच्याकरता मी पुरावे सांगतो तुम्हाला. त्यांनीच म्हणलेलं आहे की नाही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम, एक
गाऊ आणि विठोबाचे नाम आणि काटे कामा नाही आता आणि काटे कामा नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर आणि काटे कामा नाही आता आणि काटे कामा नाही आता मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर सूक्ष्म दुस्तर एक गाद्याचा आवाज वाढवा ह्या माईकचा ह्याच का त्या मृदुंगाच्या याचा आवाज वाढवा जरा शाईपानाचा. एक गाऊ आम्ही इथे जरा ज्याच्यात जिज्ञासा निर्माण झाली असेल मुमुक्ष असेल त्याला प्रश्न पडेल की एकीकडे तुकोबाराय म्हणतात जाऊ द्या काय नाही आपलं आपल्याला कळलं नाही तरी बस झालं ओले जाऊ द्या काय ह्याच्यामध्येच तासभर निघून जातो जमा जमीन लावा लावीन नाही का ह्याच्यामध्येच वेळ निघून जातो. जे काही तासभर दीड तास ऐकायचं ते काहीतरी विचार घेऊन जायचं आपलं मोकळं व्हायचं जसं असेल तसं. त्याच्यामुळे एक तास लेट झालं ना 7चा 8 वर कशामुळे गेलं वाट पाहत बसावी लागली लाईटची आपल्याला. चला आता जे आहे तो वेळ कारणी लावूया. चला पुढे वेळेच्या पुढे आपल्याला जायचं नाही तर आहे तो वेळ तर कारणी लावूया. मी असं म्हणतो की हा प्रश्न परमार्थ करणाऱ्यांना पडायला पाहिजे की नाही की इथं खंडोबाचं वर्णन जर केले अनंत युगाचा देव्हारा किंवा नाथ महाराजांनी अनादी अंबिका भगवती किंवा अनादी निर्गुण प्रगटली भवानी म्हणजे देवीचं वर्णन केले. ह्या सर्व देवतांचं वर्णन जर संत मंडळी करतात आणि एकीकडे म्हणतात एक गाव आम्ही विठोबाचे नाम आणि काय आणि वर्णन करता कसे काय प्रश्न पडायला पाहिजे. अरे कशाचं चाललंय आपलं करायचं म्हणून करता तुम्हाला प्रश्न पडत नाही जिज्ञासा नाही मुमुक्षुत्व नाही तुमच्यामध्ये. प्रश्न पडला पाहिजे अभ्यासू माणसाला विचार पडला पाहिजे. जे तुकोबाराय म्हणतात एक गा बस आणि काम पे काम नाही आता ते वर्णन कसं करतात मग इतरांचं पडला प्रश्न कधी आपल्याला. असंच ऐकत आयुष्य गेले आमचं माझं तुमचं नाही म्हणत. दुसरी गोष्ट अजून कितीतरी प्रमाणे एकची धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या एकत्या पांडुरंगा वाचोनिया आणि वर्णन तर देवीची करतात खंडोबाची करतात. अरे पडला का प्रश्न कधी आणि विचारलं का गुरुला कधी जाऊन असे का वर्णन करतात जर एकीकडे असं म्हणतात तर मग प्रश्न का पडायला तुम्हाला. म्हणून म्हणतो ना पाण्याची किंमत तहान लागलेलं आहे अन्नाची किंमत भूक लागलेली आहे. बाकीच्यांना काय दिलंय निमंत्रण म्हणून आलोय जेवायला आम्ही आमच्याकडचं सांगतोय तुम्ही नका लावून घेऊ. मला कुठं द्यायचे तर तुम्हाला बोलू पण जेव्हा खा अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे आणि फुकट बी खाऊ नये आपला त्याच्यामध्ये काहीतरी हिस्सा असावा. त्याच्याबद्दल नाही बोलत पण ज्या कारणाकरता आलोय आपण कीर्तनाला आले ना तुम्ही का मग नुसतं जेवण आहे कीर्तन आहे प्रवचन आहे मग ते कीर्तन प्रवचनाचं श्रेय घेऊन जा ना. जेवण तर मिळणारच आहे हो का कोणाला उपाशी जाऊन देणार आहे नक्कीच नाही. सगळ्यांकरता महाप्रसाद आहे पण जर कीर्तनाला आले तर कीर्तनात काय चाललंय ते जरा बारकाईनं ऐकून थोडासा विचार घेऊन जायचा. हे कळण्याकरता हे कडक बोलणे नाही तर मला नाही पंगत घालायची आणि माझं काही नुकसान नाही त्याच्यामध्ये बरोबर. हा याच्या मागचा विचार कळला तर बरं नाही तर मग म्हणतील जाताना ही चर्चा काय बाबाला त्याच्या पदार्थ द्यायचं होतं मग आम्ही काय जेव्हा आलो होतो का ना आमच्या घरी काय मिळत नाही का म्हणजे यांना कीर्तनच समजलं नाही. बोलण्याचा उद्देश आणि भाव कळावा लागतो शब्दाच्या मागचा भाव शब्दाच्या मागचा आशय कळावा लागतो. नुसतं शब्द नाही पकडायची. वाच्यार्थ आणि लक्षार्थ दोन भाग असतात शब्दामध्ये. वाच्यार्थ म्हणजे वरवरचा अर्थ आणि लक्षार्थ म्हणजे आता या अभंगामध्ये काय अर्थ करायचा. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा इथं डोकं लावायचंच नाही इथं वाच्यार्थच घ्यायचा. हा कर्मयोग आहे पुण्य सामुग्रीत निर्माण होण्याकरता कर्मयोग याच्यात अर्थ काढीत बसायचं नाही. मग सगळेच अभंग असे आहेत काय कर्मकांडाचे आणि कर्मयोगाचे अभंग असे आहेत की तिथे डोकं लावायचं नाही. पण तत्वज्ञानाचे ज्ञानयोगाचे भक्तियोगाची जे काही अभंगवाणी आणि ओव्या असतील जे वाङ्मय असेल तिथं मात्र डोकं लावल्याशिवाय राहायचं नाही. डोकं लावणं म्हणजे काय बघा कळलं तर आईने सांगितलं पोरीला डोक्याने काम करावं आणि बसल्या बसल्या ते जाळ पुढं सारताना तिनं डोक्याने सारला आणि झिंजा जाळून घेतल्या. हे असं का डोक्याने काम करायला सांगितलं तिला आईनं.
डोक्याने काम करायचं म्हणजे डोकं वापरून, म्हणजे बुद्धी वापरून. डोक्यात बुद्धी आहे, त्या बुद्धीला डोकं म्हणतात का? वर खोकं दिसतंय त्याला डोकं म्हणतात. टी व्ही कायला म्हणतात? टीव्हीमध्ये 2 पार्ट आहेत, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. वर दिसतो तो हार्डवेअर आहे आणि आतमध्ये सॉफ्टवेअर आतमध्ये, दोन्हीचा मिळून टी व्ही बनलेला आहे. मग डोक्याने काम करा म्हणजे बुद्धीने काम करा. डोक्यात बुद्धी नावाची गोष्ट आहे, तिने काम करा. जर माणूस पाहून थुका याचा फक्त वरवर अर्थ करायचा, लक्षार्थ घ्यायचा नाही. मग काय करावं लागेल? अर्थ असा आहे, माणूस पाहून थुका म्हणजे माणूस दिसत नाही, माणूस येऊन द्यायचा, चांगला त्याला पाहायचा आणि मग त्याच्यावर थुकायचा, असाच अर्थ आहे ना. पण असा कोणी जगातला एकही माणूस असा अर्थ घेतो का? तिथं कसा लक्षार्थ घेतो आणि इथंच कुठं गंगेत घडणात? संत वाङ्मयाचा असा लक्षार्थ का घेत नाही? आईने वेवाडीला कुठून रस्ता जातो? म्हणले ओतूरवरून जातो. आता ओतूरच्या वरून जातो का? पण म्हणायची पद्धत काय? ओतूरवरून जातो. अरे ओतूरच्या बाजूने जातो पण म्हणायची. तिथे जसा लक्षार्थ घेतला जातो तसं संत वाङ्मयाचा काय घ्यायचा आहे? लक्षार्थ घ्यायचा आहे, भावार्थ घ्यायचा आहे, नुसता वाच्यार्थ घ्यायचा नाही. अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्दान्याने, विषय लोभिमाने, साधना वगे बुडविले. अर्थ लोपाली पुराणे, नाश केला शब्दाने, विषय दारूबंदी पथक असतं व्यसनमुक्तीवाली. प्रत्येक गावामध्ये जायचं, संध्याकाळी 7 वाजता सगळ्यांना बोलवायचं. 1 तासाचा प्रयोग आहे. पथनाट्य आहे किंवा रस्त्याने बी नाटक करतात दिवसभरामध्ये आणि संध्याकाळचं आहे ते प्रयोग जसं जशी वेळ असेल त्यानुसार. आणि ती दारूबंदीचं पथक, व्यसनमुक्तीचं पथक काम करत असतं, नशाबंदीचं. पण त्याचा परिणाम समाजावर का होत नाही सांगतो. की कार्यक्रम झाल्यानंतर हेच पिऊन पडलेले असतात, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता एक असं दारूबंदीचा एक प्रयोग असा, समाज सगळा हजर आहे, 2 टेबल आहेत, त्यांचे ऑफिसर 4 जण बसलेत, 4 खुर्च्या आहेत. आणि त्यानंतर त्यांनी एक प्रयोग असा केला, त्या टेबलावरती 2 काचेचे असे मोठे ग्लास आणि त्याच्यामध्ये एकामध्ये एक पाण्याची, एक बिस्लेरीची बॉटल आहे, एक डबी आहे आणि त्याच्यानंतर एक देशी दारूची बॉटल आहे, दारूसहित एवढी सामग्री तिथे, एक चिमटा आहे. त्या व्यक्तीने एक प्रयोग असा केला त्या साहेबांनी, हे जे ग्लास मोकळं होतं, दोन्ही ग्लास मोकळे होते, एका मोकळ्या ग्लासामध्ये ते बिस्लेरीचं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ओतलं आणि त्या डब्यामध्ये त्या ठिकाणी काही गांडुळं होती, ती चिमट्याने धरून 4 गांडुळं त्या पाण्यामध्ये टाकली, शुद्ध पाण्यामध्ये. ती मस्तपैकी पोहायला लागली. थोड्या वेळानंतर दुसऱ्या ग्लासामध्ये देशी दारूची ती दारू आहे ती त्याच्यामध्ये टाकली आणि ती त्या पाण्यातली गांडुळं 4 उचलून पुन्हा त्या देशी दारूच्या ग्लासामध्ये टाकली. ते एका क्षणामध्ये ती तडफुलून मेली. तेव्हा बसलेल्या श्रोतवर्गांना विचारला प्रश्न त्या साहेबांनी, सांगा तुम्ही यातून काय निष्कर्ष काढाल? तेव्हा एकाने उठवून, आपला मेंबरच होता तो तिथला, तो तशा पद्धतीतला, त्याने उठत असा हात हे करत, साहेब साहेब मी सांगू आणि राहिलो. हां सांगा 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 सांगा. त्यांनी सांगितलं, हे पा, याच्यातून असा निष्कर्ष काढायचा, आपल्या पोटामध्ये या गांडुळासारखे अनेक कृमी आहेत, रोज देशी दारू पीत जा म्हणजे ते कृमी आतल्यात मरून जातील. विठ्ठल विठ्ठल. आजची कंडिशन, अर्थ लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी मने, साधना उगे बुडवी. धरीला पंढरीच्या चोरमध्ये एक चरण असा आहे, सोहम शब्दाचा मारा केला आणि विठ्ठल. आता नीट कॅसेट आहे का, जेवढ्या उपलब्ध आहेत चालू आहेत त्याच्यामध्ये, शब्दाचा अशा हाणावात फटकावात लावणे, हाणावात नसते यांच्या. याला म्हणतात विषय लोभी म्हणे, पैसा कमवायचा, यांना काय घेणे, साधन बुडवलं का नाही? केवढं मोठं साधन आहे ते. ज्ञानेश्वरी वाचकाला संत वाङ्मय वाचणारला कळेल त्या काय सांगितलेले, काय हा सोम काय, बाकी ज्यांना काय कळायचं हे काय आहे सोम. हे अजून कोममधूनच निघाले नाही तर सोम कावा कळायचं, मी कोण आहे अजून हाच प्रश्न पडला यांना, तो सोम कावा कळायचा. तेच विचारलं हनुमंतरायांनी, आई मी कोण आहे? ती म्हणली तुझे सख्खी आई भेटल तेव्हा सांगाल.
असं मग तू सावत्र आहे का? म्हणे जी जन्माला घालते ती सावत्राई आणि जन्म मरण चुकवते ती सख्खी आहे. तिला सद्गुरू म्हणतात. माये बापे पिंड पाळी याला माया, जन्म मरण जाया संत संग. आई बाप पिंडाचं पालन करतात आपल्या मुलाच्या पिंडाचं. त्यांना बी थोडासा लोभ असतो. जरी लेकुराचे हित म्हणलंय ना, उदाहरण नाही द्यायला दुसरं म्हणून दिले ते उदाहरण, जवळचं जरासं बऱ्यापैकी उदाहरण म्हणून लेकुराचे हित नाही शिकळवाळ्याची जाती. नाही तर त्याचंही खंडन तुकाराम महाराजांनीच केले की मायबापे पिंड आहे तुकाराम महाराजांचंच प्रमाण आहे आणि लेकुराचे हितही त्यांचंच आहे. तिसरीतला अभ्यास लेकुराचे हित आणि चौथीतला अभ्यास मायबापे पिंड पाळीला माया आणि जन्म मरण जाया संत संग. सख्खी आई जी जन्म मरण चुकवते ती मला कधी भेटेल? तुमचं उपास्य दैवत प्रभू रामचंद्र पंपा सरोवरावरती तुमची भेट होईल. त्यांची ओळखायचं कसं मी त्यांना माझे श्रीगुरु आहेत म्हणून? म्हणले त्यावेळेला ते आपल्या बंधूच्या मांडीवरती लक्ष्मणाच्या मांडीवरती ते रामप्रभू असं मस्तक ठेवून त्या वटवृक्षाखाली झोपलेले असतील. तू वरती असशील, माकड चेष्टा करत असणार, वरून झाडाच्या फांद्या तोडून त्यांच्या अंगावर टाकीत असतील. लक्ष्मणानं आणि त्या ठिकाणी राग येऊन धनुष्याला बाण लावून तुला मारण्याचा प्रयत्न केल्यावर प्रभू रामचंद्र सांगतील त्या ठिकाणी थांब लक्ष्मणा, मारू नको, हा सामान्य वानर नाही, अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी, असे ते हनुमंतराय. आणि याचा जो लंगोट आहे हा जन्मतःच याची कौपी नाही, हा लंगोट आहे जन्माला येतानाच. ही गुप्त खून तुझी फक्त मला माहिती आहे. तुला सांगते ही जो दुसरं कोणी ओळखीन, जो कोणी ओळखील तो तुझा सद्गुरू. आणि पुढे तो प्रसंग घडला. मग हनुमंतरायांनी खाली उडी मारली आणि पाय धरले आईने सांगितलेल्या पद्धतीनं. मी कोण आहे मला सांगा? माऊली ज्ञानोबाराय परमार्थाच्या बालवाडीमध्ये जो प्रवेश करतात ना, अजून हे बरेच मास्टर झालेत आणि बालवाडीत आणि पहिलीत न जाता झालेत सगळे. हा, पहिला बालवाडीतला पहिला प्रश्न आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार, आहे मी हा कोण करावा विचार. आणि ज्ञानेश्वरा निवृत्तीचा, माय ज्ञानेश्वरा निवृत्तीचा, माय ज्ञानेश्वरा निवृत्तीचा. बघा आता हा याचा विचार न करता आमच्या परमार्थाला सुरुवात झाली. याला ज्ञानपूर्व भक्ती म्हणतात. ज्ञानोत्तर भक्ती ही आता नंतर हे टाळ वाजवणं, भगवंताचं गुणवर्णन करणं, हे ज्ञानोत्तर भक्ती आहे. ज्ञानपूर्व विचार हा आहे. श्रीगुरुकडं शरण जाऊन टाळ शिकायचे नाही, गायन शिकायचं नाही. श्रीगुरुकडं शरण जाऊन स्वस्वरूपाची ओळख करून घ्यायची, मी कोण आहे. बाबाजी चैतन्यांना शरण जाऊन ते बी समाधीतून बाबाजी चैतन्य येतात. तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याने सांगितलं की मी आता सध्या बाबाजी चैतन्यांच्या रूपाने समाधीस्थ आहे ओतूर उत्तमापूर गावामध्ये, तुम्ही तिथे जा. साक्षात्कार आधीच झाला होता. 15 दिवसा माझी साक्षात्कार झाला. घोराड्या डोंगरावरती विठोबा भेटला निराकार. श्रीगुरु तर मिळाले नव्हते तोपर्यंत, पण तरीसुद्धा त्या ठिकाणी परिपूर्णता त्या ठिकाणी जाणवत नव्हती, अपूर्णता जाणवत होती. पांडुरंग परमात्म्यानं सांगितलं त्यांना या ठिकाणी जा, त्यांचा अनुग्रह कृपा संपादन करा. मग ते इथं आले आणि त्यावेळेला समाधीतून उत्थान पाहून आणि बाबाजी चैतन्य, त्यांचंच नाव केशव चैतन्य. चैतन्य विजय नीट ऐका. आम्ही असे घोटाळे असं ऐकतो ना, आम्ही नीट ऐकत नाही. आम्ही 3 बनवले त्याच्यात, राघव चैतन्य, केशव चैतन्य आणि बाबाजी चैतन्य. तसं नाही आहे ते. निरंजन स्वामींनी लिहिलेल्या चैतन्य विजय ग्रंथाच्या आधारे सांगतो की ते म्हणतात बाबाजी चैतन्य केशव चैतन्यांचंच नामाभिधान आहे. ते जेव्हा ग्रस्ताश्रमी होते त्यावेळेला त्यांचं ग्रस्ताश्रमातलं नाव बाबाजी चैतन्य, संन्यासी आश्रमामध्ये ते केशव चैतन्य झालं. ते वेगळे नाही, 2. आणि मग त्यांना त्या ठिकाणी तो जो अनुग्रह दिला तो अनुग्रह असा सांगण्यातला नाही. ते बीज जे आहे, हे बी राखून ठेवता ना तुम्ही, कणगीमध्ये पोत्यामध्ये राखून ठेवता. राखून खायला नाही मिळालं तर कुठल्याही बी राशनचं आणून कोणच्याकडून उसणं घेऊन खाल, पण राखून ठेवलेलं जे आहे ना ते मोजकं टणक असतं, चांगलं असतं. पेरायला बीज दुकानातून नाही आणती लोक. आईने महाराजांकडे जा म्हणले, भुईमुग चांगला आहे, त्यांच्याकडचा उताराला लय भारी आहे, तेवढ्या लांबून येतील तालुक्यातून, आम्हाला भुईमुगाचे शेंगदाणे पाहिजे, आहेत का तुमच्याकडं? का बरं? कारण अनुभव आहे, ज्यांनी त्यांच्याकडून नेले आणि पेरले त्याचा उतार चांगला आला आहे. दुकानातलं नेलेलं अर्ध सडलेलं आणि ते छोटं बारीक मोठं की नाही पेरणार शेतकरी.
राखून ठेवलेलं तुम्हाला कळलं का अजून? राखून ठेवलेलं बी, राखून ठेवलेलं खायचं बी, खायचं बी. मंत्र दिला रामकृष्ण हरी, खायचं बी. खायचं म्हणजे वैखरी वाणीचा मंत्र येतो. वैखरी वाणीचा मंत्र आहे रामकृष्ण हरी. ज्ञानदेवाला धले, ज्ञानदेवाला धरे, ज्ञानगुण गम्य ज्ञानदेवाला धले, ज्ञानदेवाला धरे, निवृत्तीने दिले माझ्या हाती, निवृत्तीने दिले माझ्या हाती, निवृत्तीने दिले माझ्या हाती. बाबाजी हे पहा तुकोबारांच्याच अभंगात आले. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, यावी नानी कास्ता पैसाधन वाहत सियान. विठोबाची शपथ घेऊन सांगतो, याच्यापेक्षा वेगळं साधन मला बाबाजी चैतन्यांनी माझ्या श्रीगुरूनं सांगितलेलं नाही. आणि आता असा प्रश्न पडला पाहिजे, मग असा प्रश्न सांगितला तसाच इथे प्रश्न पडला पाहिजे. जर असं आहे तर मग मात्र एक अभंग तुकोबारायांचा सांगतो की तत्वमसी विद्या ब्रह्मानंद चांग, तेची झाला अंगे तुका आता. हे कुठलं साधन? तत्वमसी विद्या ही साधन कुठलं हे तर कळायला पाहिजे ना. मग विचार सागरमध्ये वाचल्यावर कळल तत्वमसी काय. पंचदशी वाचल्यावर कळल. त्याच्यामध्ये तत्वविवेक विचार म्हणून एक प्रकरण स्वतंत्र आलेले, महावाक्य विवेक, हे अशी दोन प्रकरणं त्याच्यात आलेली आहेत. ते साधन तुकोबारायांना बाबाजी चैतन्यांनी दिले. त्याला बीजनाम असं म्हणतात. ते राम आणि कृष्णाच्या अगोदरपासून आहे. मंत्रामध्येच रामकृष्ण हरी मंत्र जो आहे ना, तो जरा ओपन करा, उघडा. राम जो तोच कृष्ण आहे. रामाच्या अवताराच्या नंतर जो कृष्ण अवतार झाला, राम अवतारातले अनेक उदाहरणं कृष्ण अवतारामध्ये करा, तुम्हाला फक्त आठवण करून देतो. राम अवतारामधली जी मंत्र आहे ती कृष्ण अवतारामध्ये उपजा झालेली आहे. सारखी रामावकेर उडवायची म्हणून, आणि ती 3 ठिकाणी वाकडी, आणि मग तिचा उद्धार तिथे केला. राम अवतारामधलं त्या ठिकाणी जो जांबुवंत होता तोच कृष्ण अवतारामध्ये आहे. तो म्हणला आता माझी एक इच्छा पूर्ण करा, मल्लयुद्ध खेळा माझ्याबरोबर. अख्ख्या सृष्टीत मला कोणी हात मिळवना माझ्याकडं, माझी शरीर यष्टी पाहून. तुम्ही तरी एवढी इच्छा पूर्ण करा. प्रभू म्हणला एवढे उपकार केले तुम्ही माझ्यावर या अवतारामध्ये, आणि आता त्याची फेड अशी करू का? तुझ्याबरोबर मी कुस्ती खेळणं बरोबर नाही. तुझी पुढच्या जन्माची इच्छा पूर्ण करील. आणि मग कृष्ण अवतारामध्ये शमंतक मण्याचा आळ कृष्णावर आला, आणि तो शोधण्याच्या निमित्ताने जांबुवंताची भेट झाली, आणि तिथं त्या गुहेमध्ये त्याच्याबरोबर मल्लयुद्ध केलं. मग त्याच्या छातीवर बसला आणि म्हणला बोला आता तुला कोण वाचवेल? म्हणला माझा राम असतं तर वाचलं असतं. लगेच झाला त्याच्याकरता तसा, कारण तोच राम होता. जो कृष्ण होता तोच कोण होता? रामकृष्ण हरी मंत्राचा अर्थ सांगतोय. जो राम होता तोच कृष्ण. रामकृष्ण एवढंच म्हणायला पाहिजे ना मंत्रामध्ये. पुढे हरी म्हणलेले. मग हरी आणि कृष्ण जरी एक आहे तर द्विरुक्ती संतांना आणि विद्वानांना कधीच आवडत नाही. दोनदा कधीच बोलत नाही. कळलं तर ठीक म्हणतात. हे त्यांचा बहाणा, साधूचा बहाणा असा आहे, कळलं तर ठीक, तुमचं कर्म, नाही कळलं तर आम्हाला नाही घेणं. कोणी म्हणत असं ना अवघड सांगतो, पटत नाही, कळत नाही, तुमचं तो कर्म तुमच्यापाशी. साधू आपला बहाणा सोडणार नाही, तसंच सांगणार. त्याच्याकरता त्याचं जीवन असतं. तो असा जावई बापूच्या गोष्टी मनोरंजन नाही सांगणार. साधूचा बहाणा नाही तो. विठ्ठल विठ्ठल तू काय गोष्टी सांगतो? हास्य कल्लोळ तर आमचं पोट दुखतपर्यंत हसवतो. तू काय कीर्तनातून हास्य कल्लोळ? विनोदाचार्य तू ह्या पदव्या इकडं विनोदाचार्य असतो का कीर्तन? का कीर्तन या परंपरेचं पार काय करून टाकलं? वाटोळं करून टाकलं. हो वाटोळं ह्या भिकमाग्यांनी. हा खोट नाही. भक्ती ज्ञान विरहित गोष्टी इतरांना कराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती वराव्या, प्रेम बरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. भक्ती प्रेम रहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या. नाथ महाराजांनी कीर्तनाची मर्यादा एका अभंगामध्ये सांगितली. सुरुवात काय आहे त्या अभंगाची? आठवतं कोणाला? आठवत असेल तर बघा. दुसरं चरण आहे संत संगी अंतरंगी. हे दुसरं चरण आहे.
सगुण चरित्रे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी संत वृंदे मनोभावे आधी वंदावी संत संगे अंतरंगे नाम बोलावे कीर्तन रंगी देवा सन्निध सुखेची डोलावे जेणे करुणी अंतरी मूर्ती ठसावे श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची भक्ती ज्ञाना विरहित गोष्टी इतरान कराव्या प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या अद्वय भजनी अखंड स्मरणे वाजवी करताळी एका जनार्दनी मुक्त होय तत्काळी काय कीर्तनाची हे आहे बघा पावर आहे कीर्तन चांग 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 होय अंग हरे रूप होय अंग हरे रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप होय अंग हरी रूप अंग हरिरूप होतं कीर्तन करणाराचं कीर्तन ऐकणाराचं बी करणाराचं बी अंग हरिरूप होतं प्रेमे छंदे नाचे डोले त्या प्रेमामध्ये छंदामध्ये नाचे डोले हरपला देवभाव हरपतो नाथ महाराज भागवतात म्हणतात दुसऱ्या अध्यायामध्ये जो मोले मदिरा खाये दीड दमडीची जो दारू पितो 100 फुटाचा रस्ता चालाय पुरत नाही त्याला जो मोले मदिरा खाये तो ही मदिरानंदे नाचे गाये अरे जेने ब्रह्मानंद रस सेविला हे तो केविरा हे आवरला दीड दमडीची दारू पिल्यानंतर त्याला देहभान विसरतो भगवंताच्या नामस्मरणात आम्हाला असं कसं होत नाही 9 वाजलेलं वर कळतं लगेच विठ्ठल विठ्ठल पहा ना त्याच्या पुढची ओवी या लागी तो लोकवाह्यता तो म्हणजे तो साधक भगवंताचं नामचिंतन करणारा लाचे ब्रह्म उन्माद आता त्याच्यामध्ये ब्रह्म उन्माद तयार होतो विषयाचा उन्माद जर तयार झाला नवीन जोडप आणि मागच्या सीटवर एस टीमध्ये बसले गाडीत कोणी नाही समजा ठीक आहे पण ड्रायव्हर कंडक्टर बी नाही असं समजू पण ड्रायव्हर शिवाय गाडी चालत नाही एवढं तर ध्यानात द्यावं त्यांच्या विषयाच्या उन्मादामध्ये याचं सुद्धा भान नाही त्यांना ब्रह्माचा उन्माद तयार व्हायला नको ब्रह्म उन्माद अवस्था तयार झाली पाहिजे त्याला अष्टसात्विक भाव म्हणतात त्याला शुद्ध सत्व गुण या देवाचे भरता वारे या देवाचे भरता वारे अंगी प्रेमाचे फेफरे आणि प्रेमाचे देवरे गुरगुर करती येडे चाळे करती जाळे तुकया भुंकाविसी शुद्ध सत्वाचा कवडा मोठा शुद्ध सत्वाचा कवडा मोठा शुद्ध शुद्ध सत्व गुणाचं वर्णन आहे याच्यामध्ये 4था गुण शुद्ध सत्व गुण या देवाचे भरतावारे म्हणजे कोणत्या पांडुरंगाचं खंडोबाचं नाही वर्णन हे रूपक आहे खंडोबाचं रूपक आहे पण वर्णन मात्र विठोबाच्या वाऱ्याचं विठोबाचं बी वारं येतं अंगामध्ये त्याला शुद्ध सत्वगुण असं म्हणतात फक्त ही वारी बोलत्यात तुमची कोडी सोडवताना एक जाणकार पुढं बसवलेला असतो जागरणामध्ये आणि तो त्यांना विचारतो तुमचं काय कोडं असेल ते यजमानाचं जागरण कशा करता घालता बरं तुम्ही मला सांगा जागरणाचा उद्देश काय जागरण घालायचा उद्देश काय शाबास
महत्वाचं की आता ते बादच झालं. कोणी आता वारी बी येते नाही, आली तर त्यांना कोणी कोडी विचारते नाही, याच्यात नाचत्यात आणि जात्यात. खरं तर उद्देश जागरण घालण्यातला तुमची जी संकट असतील, कोडी असतील, ती सोडवायची, याच्याकरता जागरण असतं. आणि ते 2 वेळेला येतात. पहिल्या नमनाला सगळ्यांना आवाहन केलेलं असतं ना, जेजुरीच्या खंडेराया जागरणाला या, आयनेवाडीची कमलाई माता जागर, हे सगळ्यांना बोलावलं जातं. त्या पहिल्या प्रथम नमनाच्या वेळेला वारीकऱ्यांचे जे वारकरी बोलावलेत ना अंगात त्यांचं वारं येणारी, आणि ते सगळे येतात, नमन करून जातात. आणि त्याच्यानंतर पहाटे 3च्या दरम्यान त्यावेळेला ती कोडी सोडवायकरता पुन्हा ती वारी येतात. आपण त्या ठिकाणी जसं वाघ्यांना त्या ठिकाणी किंवा गोंधळामध्ये गोंधळ्यांना जशी आपण सुपारी देतो, तशी या वारकऱ्यांना निमंत्रण द्यायचे सुपारी देऊन कोडी सोडवाय करतात. ते त्यावेळेला येऊन तुमची कोड अंगात ते दैवत घेऊन तुमची वारी सोडवतात. फक्त आता फरक एवढाच आहे, बाकीच्या दैवतांची वारी ही अशी बोलून कोडी सोडवतात आणि पांडुरंगाचं वारं बोलत नाही पण कोड सोडवतो. पण अंगात येतं मात्र एवढं नक्की, पांडुरंग बी अंगात येतो आणि त्याला शुद्ध सत्वगुण म्हणतात. त्याची अवस्था पहा गवळणीमध्ये वर्णन केलेली आहे. शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा, शुद्ध सत्वाचा कवडा मोठा. बोध बिरडे बांधिला गाठा, बोध बिरडे बांधिला गाठा, बोध बिरडे बांधिला गाथा, बोध बिरडे बांधिला गाथा. एक मिनिट थांबा. आपलं तेच प्रमाण आलं. कोणतं? मगाचं झालं प्रमाण. हां, मला शुद्ध सत्वगुणाचं प्रमाण देताना गाई गोपाळ यमुनेच्या तटी, गाई गोपाळ यमुनेच्या तटी, येथी पानिया मिळोनी जगजेठी, येथी पानिया मिळोनी जगजेठी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चेंडू चौगुना खेळती वाळवंटी, चला चला म्हणती पाहू दृष्टी हो, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. पा हा शुद्ध सत्वगुण. या शुद्ध सत्वगुणाची लक्षणं तुम्हाला सांगतो. यालागी तो लोकबाह्यता नाचे ब्रह्म उन्मादता, पण लोक मानिती तया पिशाच्यता. लोक त्याला भूताटकी मानतील. हा बोधू पंडिता सहसा न कळे. हा बोध पंडितांना कळणार नाही. त्याला महाविष्णूपासून आलेली ज्ञानाची परंपरा लागते, आदिनाथापासून आलेली ज्ञानाची परंपरा लागते, आणि मग विठोबाचं वार अंगामध्ये येतं. म्हणजे शुद्ध सत्वगुण त्याच्यामध्ये निर्माण होतो. तिथे साक्षात्कार आहे शुद्ध सत्वगुणामध्ये. मग या ठिकाणी जे मूळ स्वरूप आहे प्रत्येक देवाचं, ज्या देवीचं देवतांचं जे मूळ स्वरूप आहे त्याचा परिचय आम्हाला झाला पाहिजे. किंवा जी सगुण रूपाने आमच्या समोर कमला ज्या माता प्रगट झाली तिचं मूळ स्वरूप काय आहे, तिचं मूळ स्वरूप काय आहे ह्याची ओळख त्या ठिकाणी संत करून देत असतात. आणि त्यालाच कुळीची कुळदेवता असं म्हणतात. अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज सांगतात, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी हो, कुळीची हे कुळदेवी, 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 कुळीची हे कुळदेवी. गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी, गेली ठावी संतानी. बरबी झाली शरण गेलो, बरबी झालो शरण गेलो, बरबी झाली शरण गेलो, बरबी झाली शरण गेलो. केले ठावे संतानी, केले ठावे संतानी, केली ठावी संतानी,
तिची हे कुळदेवी आपल्या सर्वांच्या आमच्या सर्वांच्या कुळाची जी कुळदेवी आहे त्या कुलदेवीची ओळख आम्हाला आमच्या सद्गुरूंनी आमच्या संतांनी करून दिली. तुकोबाराय म्हणतात. कोणती कुळदेवी? ती मूळ स्वरूप, कमलाच्या मातेचं मूळ स्वरूप, तुळजा भवानी मातेचं मूळ स्वरूप, नर्मदा मैयाचं ते मूळ स्वरूप. कोणतं? ज्याचं वर्णन मी अगोदरच तुम्हाला सांगितलंय. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. या सगळ्यांचं मूळ स्वरूप म्हणजे आत्मस्वरूप किंवा त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतात. सगळ्यांचं ब्रह्मा सृष्टीचा निर्मिता, विष्णू प्रतिपालिता आणि रुद्र संहार करता. या तिघांसही निर्मिता कोण आहे? तो देव ठाई पडेना तरी यमयातना चुकीजेना. अभिमान झाला ब्रह्मा विष्णू महेश या दोघांना तिघांना बी. आमच्यासारखं कोणीच नाही. आम्ही जर नाही केलं तर काय होईल सृष्टीचं? तेवढ्यात या मूळ स्वरूप असणाऱ्या जगदंबेनं एक रूप धारण केलं. दोन बाजूला तोंड, गाढव नाही खेचर नाही आणि दोन तोंड शिवाय, आणि त्याच्यावर बसूनही देवी त्यांच्या पुढे प्रगटली. ते तर पाहायलाच लागले. विष्णू विचारतायत ब्रह्मदेवाला, तू सृष्टीमध्ये असा प्राणी कुठे निर्माण केला काय? नाही बा, माझ्या सृष्टीत असं नाही हो. विष्णूला विचारलं ब्रह्मदेवाने, तू पालन करतो, तू पाहिला कसा? लय करणाऱ्या महिषाला विचारलं, तुमच्या कुठं ध्यानात आला का लय करताना असा प्राणी? म्हणले नाही. मग ह्या देवीनं त्यांचा संवाद ऐकल्यावर म्हणले, कोण तुम्ही? आपण कोण? तर म्हणे मी ब्रह्मदेव, हे विष्णू आणि हे शंकर. म्हणले माझ्याकडे येत ते कोण मग? आणि तेव्हा तिच्या त्या ठिकाणी अशा गोण्या होत्या, असंख्य गोण्या त्या प्राण्याच्या पाठीवर, आणि त्याच्यावरती बसलेली. त्याच्यातली एकच गोण काढली तिनं फक्त, आणि ती एकच गोण सोडल्याबरोबर तिथं असंख्य अंडी, आणि त्या एक अंड फोडलं तर त्याच्यामध्ये असंख्य ब्रह्मा विष्णू महेश. तुम्ही नेमके कोण? तो देव ठाई पडावा लागतो. त्या ब्रह्मदेवाचा बाप, विष्णूचा बाप, भगवान शंकराचा बाप, तो देव ठाई पडण्याकरता, आणि ते मूळ स्वरूप आहे. आणि माऊली ज्ञानोबारायांनी त्या मूळ स्वरूपाचं वर्णन केलं. तू विटेवर सखये बाई हो करी कृपा, उजळ कुळा दीपा बोध करी सोपा, यवनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, 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 सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. उजळा कुळा दीपा बोध करी सोपा, यवनी लवलाही सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा. आणि या सच्चिदानंद स्वरूपाची ज्याने ओळख करून घेतली त्याने कोणत्याही देवताची कितीही देवताची भक्ती केली तरी त्याचा एकविधपणा मोडत नाही. एक प्रमाण देऊन पुढचं चिंतन आपण घेऊ पुढच्या चरणाचं. आणि काळजी करायचं कारण नाही, वेळेमध्ये कीर्तन सेवा ओढीन. आलं का लक्षात? सुरू किती वाजता झाली? मग तेवढं त्याच्यानंतर 2 तास, 1 मिनिट 2 मिनटं बी पुढं 10 मिनटं अगोदर थांबू आपण. काही नाही, एवढं काय नाही. तुम्हाला एक विचार सांगायचा आहे, तेवढा विचार मला वाटतं तुमच्यापर्यंत तो नक्की भिडलेला आहे. झालं कीर्तन, तो विचार तुमच्यापर्यंत नक्की भिडलेला आहे. विस्तार कितीही करो, तुम्ही म्हणलं ना महिनाभर रोज 2 तास चिंतन करायचं, आज सांगितलेलं उद्या सांगायचं नाही. सद्गुरूच्या कृपेनं याच अभंगावर चिंतन महिनाभर चालेल, तरी डबल झालं का लगे रोखायचं तुम्ही. एवढं अल्पमतीप्रमाणे, माझ्या अल्पमतीप्रमाणे. शंकराचार्यासारखी बुद्धी असल्यावरती तर ते आयुष्यभर ते एकाच अभंगावर सांगते, तुकोबारायासारखी माऊलींसारखी. पण माझ्या अल्पमतीप्रमाणे रोज 2 तास महिनाभर कसं तरी सांगू शकतो. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की यांच्या मूळ स्वरूप जे आहे तीच तुमचं आपलंही मूळ स्वरूप आहे. आणि हे समजून घेण्याला भजन म्हणतात. शिकवलं का भजन तुमच्या गुरूंनी? हे आदी ब्रह्मा, सर्वात अगोदरचा ब्रह्मदेव,
अंती मशक, तुमच्या समोर एखादं मच्छर तयार झालेलं आहे, जन्माला आलाय. सर्वांच्या हृदयी मीची एक, ऐसे पाहे तो सौभाग्य देख. हे भजन चोख मतप्राप्ती, याला म्हणतात भजन. त्या ब्रह्मदेवाचा आत्मा त्या चिलटातला आत्मा एक आहे असा अनुभव येणं याला भजन म्हणतात. हे गुणवर्णनाचं भजन आहे. याच्याबद्दल मला नाव नाही ठेवायचं, इथं करायचंच आयुष्यभर आपल्याला, पण ज्ञानोत्तर करायचे. आधी ज्ञानपूर्व काय करायचं हे सांगतोय. ज्ञानपूर्व ही भक्ती आहे. ही ज्ञानपूर्व भक्ती नामदेवरायांना झाली नव्हती. ज्ञानोत्तर भक्तीमध्ये सिद्ध होते, ते कीर्तनात देव नाचत होता, ताटात जेवत होता, पण कच्चं मडकं ठरलं का तर ज्ञानपूर्व मी कोण आहे हा विचार नव्हता कळला ना. आणि प्रभू रामचंद्रांनी ज्या वेळेला त्यांच्या चरणावरती साष्टांग नमस्कार घातला हनुमंतरायांनी, सांगा मी कोण आहे, त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही, अनुभवच आणून दिला. तसं बाबाजी चैतन्यांनी अनुभव आणून दिला. कोणाला? मी कोण आहे असं विचारलं बाबाजी चैतन्यांना जगद्गुरु तुकोबारायांनी, आणि त्यांनी नुसत्या गप्पा मारला नाही तर साक्षात अपरोक्ष अनुभव आणून दिला. हे बोलणं याला परोक्ष ज्ञान म्हणतात, आणि त्याचा अनुभव साक्षात आणून देणं याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आपण अनुभव आणून दिला आणि तो उद्गार काढले तो मुखामधून, मी वासुदेव तत्वत करईला विचारिता, आहे ठाऊक सभाग्यता, तुझा नाही आणि मागुता गा. मित वासुदेव तत्वता, करईला विचारिता, आहे ठाऊक सभाग्यता, विचारलं मी कोण आहे, तुम्ही विचारलं गुरुला मी कोण आहे, गुरु बी तसा, गुरु तुम्हाला सांगन. त्यालाच कळलं नाही मी कोण आहे तर तुम्हाला काय सांगन. मग डॉक्टर अशोक माधवराव देशपांडे, डॉक्टर ही उपाधी आहे. अशोकराव हे नाव ठेवले, हे प्रकृतीला ठेवले व्यवहार चालण्याकरता. माधवराव वडिलाचं नाव आहे, देशपांडे सरनेम आहे. तुम्ही कोण? अरे तुम्ही ब्रह्म आहे, तुम्ही देव आहे, मी वासुदेव तत्वता, हा परिचय करून दिला. हा, आणि हाच प्रश्न त्या ठिकाणी उत्तर दिलं. अपरोक्ष साक्षात्काराचा अनुभव हनुमंतरायांना करून दिला प्रभू रामचंद्रांनी. अभ्यास केला, अभ्यास केल्यानंतर परीक्षा, आणि परीक्षेला प्रश्न विचारला प्रभू रामचंद्रांनी. हा, सांग हनुमंता तू कोण आहेस. हनुमंतरायांनी उत्तर दिलेलं नीट ऐका. तुम्ही हा प्रश्न कोणत्या भूमिकेतून करत आहात त्याच्यावर माझं उत्तर अवलंबून आहे. तुम्ही हा प्रश्न जर देहदृष्टीनं करत असाल तर देहदृष्टीनं मी तुमचा दास आहे. ऐका, देहदृष्टीनं मी कोण आहे? तुमचा दास आहे. हा प्रश्न तुम्ही जीवदृष्टीनं करत असाल तर जीवदृष्टीनं मी तुमचा अंश आहे. ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठानि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. हा, जीवदृष्टीनं, देहदृष्टीनं मी तुमचा दास आहे, आणि जीवदृष्टीनं विचारत असाल तुम्ही तर जीवदृष्टीनं मी तुमचा अंश आहे, आणि आत्मदृष्टीनं विचारत असाल तर मी आणि तुम्ही एक आहे. तुलना आहे का वास्तव आहे? उपास्य देवताशी तुलना आहे का हनुमंतरायाची का वास्तव आहे? म्हणून भक्ती करताना देव होऊन देवाशी भजावे, शिव होऊन शिवाशी भजावे. शिव भूत्वा शिवम यजेत, देव भूत्वा देवम यजेत. आणि म्हणून 14व्या अध्यायामध्ये शेवटच्या श्लोकामध्ये भक्तीची व्याख्या सांगताना आणि भक्तीचं स्वरूप सांगताना सांगितलं. मग अशी प्रवचनात विषय महाराजांनी घेतला होता डॉक्टरांनी. व्यभिचारी भक्ती आणि अव्यभिचारी भक्ती. माऊली म्हणतात, आम्ही नाही म्हणत. मी आणि देव वेगळा आहे असं समजून केलेल्या उपासनेला व्यभिचारी भक्ती म्हणतात, आणि देव आणि मी एक आहे असा अनुभव घेऊन केलेल्या भक्तीला अव्यभिचारी भक्ती म्हणतात. जगाची कोणती चालली पहा तुम्ही, तुम्ही कशात बसता घ्याच आपला पेपर तपासून. देवाचे आणि माझे स्वरूप एक आहे म्हणजे त्याचा आत्मा आणि माझा आत्मा एक आहे असं व्यवहारातही तुम्ही सिद्ध करताय हो. एखादा माणूस म्हणतो माझ्या पायाला ठेच लागली, माझा आत्मा कळवळला हो फार, आणि ताई काय म्हणते, माझी आत्मी कळवळली हो असं म्हणते का? काय म्हणते? माझा. म्हणून एक हरी आत्मा जीवाशिवा सम. आत्मा एक आहे. स्त्री पुरुष आकाराला नाव आहे, स्त्री पुरुष आकार आहे,
पण निराकार आत्मा आहे. निर्गुण निराकार असा अव्यक्त निराकार नाही जाकार असा जो आत्मा तुमच्यामध्ये आहे आणि ते देवाचं मूळ स्वरूप आहे. ते सच्चिदानंद स्वरूप आहे. कळमच्या मातेचं ते मूळ स्वरूप आहे. आणि असे हे कुळदेवी आणि साधू संतांनी आणि मला ठाऊक करून दिली, मला तिची ओळख करून दिली, मला तिचा अनुभव आणून दिला. कारण भक्ती ही ओळखून तुमच्याकडे ओळखीच्या माणसाला राम राम का, जो भेटन त्याला राम 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 राम. कोणाला राम राम? ओळखीच्या माणसाला का, न ओळखीच्या. कोणलाही राम राम कराल, गावाला जाईल चालून, पुण्या मुंबईमध्ये जर गेला आणि राम 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 करीत सुटला का तुम्हाला मामा बनवलंच. कोणलाही राम 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 नाही करायचं शहरामध्ये. मग तर न्यायला तुम्हाला 5000 पोळ दाखवला आणि कपडे काढून घेतले समजायचं. ओळखीच्या माणसाला राम राम करायची पद्धत आहे. मग राम ओळखून राम राम म्हणावा का न ओळखता? ओळखलं का? हे लय राम राम चाललंय डेमीच्या देठापासून. राम ओळखून चाललंय का न ओळखून चाललंय? हेची जन्मी ओळखी करा आत्माराम. आत्माराम कोण? एक राम दशरथ का बेटा, तुम्हाला एकच राम माहिती आहे. एक राम घर घर में बैठा, एक राम का सब पसारा, एक राम है सबसे न्यारा. आणि त्याची ओळख नामदेवराय म्हणतात, करून घ्या. याची जन्मी ओळखी आणि त्याला सच्चिदानंद स्वरूप म्हणतात. ते सर्व देवतांचं, देवांचं आणि तुमचं आपलं सगळ्यांचं मूळ स्वरूप आहे. आणि त्याची ओळख करून दिली. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. दुसरे नाही करून देऊ शकत. हो, संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देते ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून आमच्या मंत्रामधला जो राम कृष्ण हरीतला राम जो आहे, तुम्हाला काय वाटलं काय विसरलो काय? नाही नाही, जो राम आहे तोच कृष्ण आहे. मग हरी कायला? हरिन कृष्ण जर एकार्थी शब्द आहे, संत वाङ्मयामध्ये दोन्ही एकार्थ वाकचक वापरलेले आहेत, पण ते समजून घेऊन वापरलेत. कृष्ण हरिरूप झाला म्हणून त्याला हरी संज्ञा दिलेली आहे. आणि हरिरूप जर नाही झाला ना तर त्याला नाही हरी म्हणता येणार. म्हणून संपूर्ण गीतेमध्ये श्रीकृष्ण उवाच नाही, श्री भगवान उवाचे. लक्षात घ्या बारकावे, विद्वानांना विचारा. कृष्णाने गीता अर्जुनाच्या निमित्तानं जगाला सांगितले, पण कुठेही श्रीकृष्ण उवाच नाही. तर त्या श्रीकृष्णातलं जे तत्व आहे, सच्चिदानंद तत्व, मूळ तत्व आत्मा, त्या आत्मस्वरूपानं गीता सांगितली. आणि म्हणून श्री भगवान उवाचे. कृष्ण भगवान स्वरूप आहे हा भाग नाकारता येणार नाही. परंतु जर तुम्हाला श्रीकृष्णाचं हे भगवंत स्वरूप कळलं नाही तरी कृष्ण कळला नाही. आणि ते जे हरी जे म्हणलेलं आहे ना पुढचं, रामकृष्ण हरीतलं हरी, तर ते त्याला उद्देशून म्हणलेलं आहे, आत्मस्वरूपाला. आणि त्याला प्रमाण सांगतो भागवतातलं. आत्मा परमप्रिय हरी, नाथबाबा म्हणतात, भगवंत उद्धवाला सांगतात, आत्मा परमप्रिय हरी, त्याचे कीर्तीचा नामघोष भारी, तो प्रगटल्या अंतरी, पातका उरी उरे कैशी. तो आत्मा जर तुमच्या हृदयामध्ये प्रगटला तर पातक औषधालाही शिल्लक राहणार नाही. आणि म्हणून सुखस्वरूप अशी अवस्था त्या साधकाची होते. त्याला कारण तो हरिरूप झाला. हरिरूप झाले जाननी हरपले, आणि नेनेने ते गेले हरीच्या ठाई. अशा स्थितीला प्राप्त झाला. हा हरी आत्मस्वरूपाला उद्देशून आहे, हरी कृष्णाला उद्देशून नाही. तसं असतं तर कृष्ण शब्द वापरलेला आहे, फक्त रामकृष्ण एवढाच मंत्र म्हणायला पाहिजे होता. पण राम कृष्ण हरी हा मंत्र असा आहे. आणि तो उघडायला सांगितलाय संतांनी. उघडा मंत्र जाणा, इथं स्वल्पविराम आहे, आणि मग खुशाल रामकृष्ण हरी म्हणा. तो जाणा, उघडा, उघडा ओपन करा. पुस्तक ओपन केल्याशिवाय वाचता येणार नाही. मंत्रसुद्धा उघडा करावा लागतो, मंत्रसुद्धा हाताशी यावा लागतो. मंत्र चळे थोडा तरी धडाची होय वेडा, चांगले माणसे येडे होतात. तसा नव्हे हा मंत्रराज. तसे भगवंताचे जे बीजनाम आहे किंवा हे मंत्र आहेत हे तसं नाही. हे म्हणण्यामध्ये रामाचं जर राम रामच्या ऐवजी लांब लांब झालं तरी फळ राम रामाचंच आहे. हे तर लय अजून मजा आहे. पण हा जो त्याचाही मूळ बीज नाम जे आहे, रामाने जे घेतलं वशिष्ठाकडून, कृष्णाने सांदीपकडून घेतलं, त्याला नाम असं म्हणतात. आणि त्या नामाने हरीची ओळख होत असते.
आत्मरूप हरीची ओळख होते. म्हणून जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि तोच तुमच्यामध्ये आत्मरूपाने आहे असा रामकृष्ण हरी शब्दाचा अर्थ आहे. असा याला उघडायचा असतो. असा उघडा मंत्र जाणा रामकृष्ण हरी म्हणा तुटती आतना गर्भवास, ही असा अर्थ लावणार नाही म्हणून नाथ महाराजांनी एक अभंग असा केला. ऐका बरं का, थोडं राहिलं आता. असा अभंग केला. उघडा रे उघडा मंत्र हा उघडा, रामकृष्ण हरी मंत्र हा उघडा, असं म्हणावं लागलं नाथबाबाला. नाथबाबांचा अभंग आहे. उघडा रे उघडा मंत्र हा उघडा, म्हणजे रामकृष्ण हरी हा उघडा मंत्र आहे असं नाही म्हणायचं, तो उघडा. आता उघडला ना आपण, जो राम आहे तोच कृष्ण आहे आणि तुमच्यात आत्मरूपाने तोच भरलेला आहे. आता म्हणा खुशाल रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. कारण वस्तूवरचं आवरण काढल्याशिवाय ती वस्तू आपल्याला फलद्रुपता देत नाही. एका गुरुजीकडं परीस होता. काय होता? परीस होता. आणि एका बहादराने त्या गुरुचा अनुग्रह घेतला. कशाला? देव पाहायला नाही, परीस लांबवाया करता, परीस चोराया करता. अनुग्रह कायला घेतला? आपल्याला दिसतं देव पाहायला आले असतील ही. नाही 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 नाही, परीस उठवाया करता, परीस उठवाया करता अनुग्रह घेतला होता. गुरुजी बी असं होतं की गंगेच्या किनाऱ्यावरच आश्रम. 4 पायऱ्या उतरला का स्नान केला, बुडी मारली, आलं बाहेर का लगेच आश्रमात. शिष्याचं काय चाललं नाही, वर्ष झालं उठवता येईना. आता ज्या वेळेला गुरुजीने एक वेळे असं झालं की गुरुजी बाहेर पडले आणि पडल्याबरोबर हा सावधच होता. म्हणजे आज मात्र बरोबर परीस उठवायचा. आणि त्याच्याबरोबर गुरुजी बी मागं फिरून आले. ही कपाटाजवळ गेलं, त्या किल्ल्या कोठ्या होत्या त्या काढल्या, उघडलं. तिथं त्याच्यासमोर तो परीस रुमालामध्ये असा गुंडाळलेला तो त्यांनी उघडला. गुरुजी तेवढ्यात आले आणि काय करतो म्हणून विचारलं. गडबडलंच आणि म्हणलं आता काय खरं नाही, आता खरं सांगितलेलंच बरं. मग त्यांनी पायच धरले. गुरुजी मी जसा आत तसा बाहेर, मी आत एक आणि बाहेर एक नाही, आम्ही आत एक आणि बाहेर एक. पण तो जरा प्रामाणिक होता. माणूस कृतज्ञ असावा, प्रामाणिक असावा, विकारी असा नका, कितीही विकार असू द्या, पण तो कृतज्ञ असावा, दुसऱ्याच्या उपकाराची जाणीव ठेवणारा असावा आणि स्वतःशी प्रामाणिक असावा, त्याचा उद्धार होईल. पण किती सत्कर्म पुण्यकर्म करत असला पण आत एक आणि बाहेर एक असेल तर त्याचा मात्र कल्पनती उद्धार होणार नाही. म्हणलं मी जसा आत तसा बाहेर आहे, लपवायचं काही नाही. मी अनुग्रह देवप्राप्तीकरता घेतला नव्हता, ह्या परिसाकरता घेतला होता. पण आता मला शंका आली, म्हणला हा परीस असेलच कसा? गुरुजी एवढी शंका फेडा, मला तुमचा परिसय नको आणि काय नको. खेळ कपाट कशाचं आहे म्हणले? म्हणले लोखंडाचं. आणि परीस नावाची जी वस्तू आहे त्याचा लोखंडाला जर स्पर्श झाला तर त्याचं काय होतं? लगेच का 1 वर्षांनी, 4 महिन्यांनी, 40 वाऱ्यांनी, लगेच 50 वाऱ्यांनी लगेच नामातली पावर. बघा हे नामात मी सांगणारे आपणासारखे करते. आता नाही म्हणणार तसं आपणासारखे. अरे त्याला संताची परंपरा लागते. बसा, नाही झालं ना. हा, आमचे सद्गुरू सांगायचे या बोवावरती राखेलचा डबा ओतून पेटवून द्या, आमच्या वारसाची सुद्धा तक्रार नाही, लिहून देतो. आणि आम्ही बी तेच सांगतो. पण तुमच्या मताप्रमाणातला देव आम्ही दाखवायला नाही मोकळे. ज्ञानेश्वरी भागवतातल्या पद्धतीनं देव जर नाही अनुभवाला आणून दिला, कीर्तन करणार नाही आणि वाटल ती आम्ही शिक्षा भोगू. काय विषय चालला होता? वेळ आता होत आल्यानंतर आमची एकाग्रता भंग पावत असते. आता वेळ होत आली, मग आठवण करून द्या. त्याने मग प्रश्न विचारला की लोखंडाच्या कपाटात जर अपरीस ठेवला, याचं सोनं कसं नाही झालं या कपाटाचं? गुरुजी म्हणले बाळा तो ठेवलाय कसा बघ ना. कसा ठेवला होता? रुमालामध्ये गुंडाळून ठेवलाय. आता बघ तू काढला, कपाटाला लावल्याबरोबर सोनं झालं. आपणासारखे करीती तत्काळ काय केलं? फक्त काय होतं मध्ये? काय होतं? आवरण दोष होता. मल विक्षेप आणि आवरण. मल हा दोष आहे. निष्काम कर्म करून मल नावाचा दोष आपला जातो. त्याच्यानंतर विक्षेप हा दोष ध्यानधारणेने जातो.
आणि आवरण नावाचा दोष मात्र सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय. त्यांनी तो दोष काढला. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. परिणाम काय झाला? दुसऱ्या चरणामध्ये बरवे झालो शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. उगाविलो संकटी. उगाविलो संकटी. बरवे झाले शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी. उगविलो संकटी. बरवे झालो शरण गेलो. बरवे झालो शरण गेलो. बरवे झाले शरण गेलो. उगविलो संकटी. कोणतं संकट पडलं होतं तुकोबारायांना? ही व्यावहारिक संकटांचा विचार नाही केला कधी तुकोबारायांनी. तिथं तो उलटे म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे. कर्कशा बाईल मिळाली भांडखोर बस बरं झालं त्याच्यामुळे तुझ्याकडे चित्त लागलं. एक दिवस घरी नाही थांबलो. हां नाही तर चांगली सज्जन झाली असती ते म्हणले असते गुंडाळलं असतो मी तिच्यामध्ये. आणि बाकीच्यांसारखा प्रपंच कर म्हणजे भगवंताला धन्यवाद देतात पांडुरंगाला. बरं झालं भांडखोर बायको दिली. कसं पाहण्याचा दृष्टिकोन बदला. तुम्हाला सुख तुमच्यामध्येच आहे. तुमचा दृष्टिकोन बदला. सुख बाहेर नाही आहे. त्यांना दुःख झालं का भांडखोर बायको मिळून? बरं ज्याला चांगली मिळाली त्याला तर समाधानच आहे. ते बाहेर आलं पांडुरंगाचं दर्शन घेऊन. तुकोबारा बाहेर आलं आणि हे नाथ बाबा गेला आलं आणि म्हणते धन्यवाद पांडुरंगा. हां गिरिजेसारखी मला तू पत्नी नाही तर एक सत्संग दिलास. पहा हे समाधानी. आणि कर्कशा बाईल मिळाली म्हणते ते बी समाधानी. अरे समाधान हा एक विचार आहे भाऊ. आणि तिसरं गेलं नरसिंह मेहता आणि त्याची बायको 1 वर्षातच वाढली. लगीन होऊन 1 वर्षात वाढली. ते म्हणतो भले थयू जंजाल भागी. बरं झालं म्हणलं हे झंझाट गेली. आता बस तुझे माझे राज्य विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे. अरे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायचा आहे. बायको सुखालाही कारणीभूत नाही बायको दुःखालाही कारणीभूत नाही. तुम्ही सुखाला कारणीभूत मानली आणि काही चुकलं का झाली दुःखाला कारणीभूत. तुमचं असं आहे आणि त्यांचं तसं आहे. आलं ना फरक काय लक्षात आहे? त्यांचं सगळं तसंच आहे. बायको मुलं सगळं प्रपंच सगळं. पण एकदा निघाले ना कीर्तनाला जायचे कुठं वारीला जायचे का परवानगी घेत नव्हते. तुम्हाला जर म्हणलं का चला कीर्तनाला नाही घरी कोणी नाही. बघा हा फरक एवढाच फरक आहे. तुमच्यातून तू उभा राहामध्ये ना आपल्यामध्ये त्यांच्यातून एवढाच फरक आहे. घरी कोणी नाही का घर उचलून नाही तर काय कोण? हां आता तर काय ते सांगायच झाले आपलं वाघाचं तर विचारायलाच नको. आता ते विचारायला लय अवघड काम आहे. पण ते अवघड आपण केलंय. त्यांनी जिथं राहायचं त्याला ते राहायला जागा ठेवली का आपण? सांगा खरं सांगा ठेवली का जागा? आणि बरं जागा कुठे केली तुम्ही? बाजूला तुमच्या घराच्या ऊसामध्ये एवढी सुंदर जागा AC सुद्धा लावायची गरज नाही. मग तो तिथे येऊन राहिला तर काय बिघडलं? बरं त्याला जे खायला द्यायला पाहिजे हेवन खात्यावाली हे खात्यात त्याचं खाणं. आता यांच्यावर काय कारवाई करायला पाहिजे? कोणी असं तर माझं ऑब्जेक्शन मी माझ्याकडे पुरावा आहे. मी तुम्हाला पुरावा दाखवील. आता ते वाघाला खायला दिले का यांना खायला दिले? मग ते माणसं नाही खाईल तर काय होईल? कोणी याचा विचार करणार? आणि तुम्हाला सांगतो कधी बी जाता जाता एक अनुभव उपयोगाला पडेल सांगतो. वाघ साप हे जर तुमच्या जवळ कधी जर आले ना तुम्ही फक्त शांत उभे राहा. आता काही केलं किती गडबड केली तर तो तुम्हाला ते खाणारच आहे ना. वाघोबा म्हणा नाही तर वाघ्या म्हणा खाणारच आहे किंवा चावणारच आहे साप. पण तसं काही नसतं. तुम्हाला तो काही करणार नाही. आणि करणारा असेल तर केल्याशिवाय राहणार नाही का? तर तुमच्या कर्माचा संबंध. त्याला जुनी लोक म्हणायची त्याच्या राशीला नाही त्यामुळे त्याला साप पाय दिलं तरी चावत नाही म्हणले.
खरंच राशीवर लागत ते, नावरशीला लागत, म्हणजेच ब्रह्मलिखितात लागत ते. याला अमुक वर्षी अमुक ठिकाणी सर्पदोष होणार आहे, याला इथं वाघ मारणार आहे, ते त्यालाच मारतो, बाकीच्यांना नाही. तुम्ही त्याच्या बाजूने गेले तरी काय करणार, काय तुम्ही त्याचं बिघडवलेलं नाही ना. ज्या जीवाने बिघडवलंय त्याचा कुठेही संबंध येतो. तर साप तुम्हाला काचेच्या महालात येऊन चावल, राजा परीक्षितीचं उदाहरण. आणि रस्त्याने पाय पडला तरी चावणार नाही का, तर तुम्ही त्याचं काही बिघडवलेलं नाही, त्याला बी कळतं तुम्ही चुकून पडलेलं आहे म्हणून. तुम्हाला माहिती आहे तो किती संवेदनशील आहे माहिती का. त्या मोटरसायकली इतका साप चालला असेल आणि इथे आपण चालत असू तर स्पंदनं त्याला तिथं समजतात. हे तर नाही, नुसती ही स्पंदनं ध्वनीची नाही तर तुमच्या अंतःकरणाची स्पंदनं त्या सापाला कळतात. तुम्ही त्याला मारायला लागलेत, पुढे आलेत का वाचवायला आलेत हे त्यांना कळतं. म्हणून सर्पमित्रांना तो काहीही करत नाही आणि तुम्हाला लगेच का बरं चावतो. होय होय हा, साधा विचार आहे. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र. तुम्ही तटस्थ उभे राहा. करोनाच्या काळातली एक घटना सांगून मी पुढे जातो. आपल्या पांगरी माथ्यावरती जुन्नरला जाताना बनकर फाट्यापासून पांगरी माथ्यावरती ती बातमी वर्तमानपत्रात बी आली होती. मोटरसायकलवरती पहिला त्या ठिकाणी जो माणूस जात होता त्यांनी त्या वाघाने आल्यानंतर यांनी जोरात फास्ट चालू केली गाडी आणि त्याबरोबर त्या वाघाला ते कुत्र्याला, वाघाला, ह्या प्राण्यांना तुमची गती नाही सहन होत. कुत्र्याला, वाघांना, प्राण्यांना तुमची गती सहन होत नाही. माझ्यापेक्षा जास्त पळतो, त्यांना आपली गती सहन होत नाही. माणसाला माणसाची प्रगती सहन होत नाही आणि साधूला जीवाची अधोगती सहन होत नाही. अशी त्रिसूत्री. साधूला जीवाची अधोगती सहन नाही होत. आणि या पद्धतीनं त्या ठिकाणी दोघांना पाडलं. त्यांनी काही केलं नाही पण पाडलं मोटरसायकलवर. तिसरा मोटरसायकलवाला आला, त्याने डायरेक्ट गाडी उभीच केली. म्हणलं आता किती पळालं तो ह्याच्या पुढं माझी गती काय आहे. त्याचं किती हॉर्स पॉवरचं इंजिन आहे वाघाचं आणि याच्या गाडीचं किती हॉर्स पॉवरचं आहे. तो डायरेक्ट थांबला. काय करायचं ते कर. काही केलं नाही, त्याचा वास घेतला आणि निघून गेला. काही केलं नाही. बातमी होती, पेपरला बातमी होती पांगरी माथ्यावरची. काहीही केलं नाही. बरं, एक व्हिडिओ 15 वर्षापूर्वी व्हायरल होत होता सगळ्या मोबाईलवरती. तुम्हाला सांगतो पहा, तो माणूस वरती उंचावरती पाट आहे आणि खाली तो माणूस आहे, तो वाघ खाली आहे. तो माणूस कसा काय पडला काय माहिती. आणि तो वाघाने काय केलं की येऊन तो त्याचा वास घेतो, इकडून तिकडून त्याला प्रेमाने चाटतो असा आणि निघून चाललाय. पाहिलं ना 15 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ व्हायरल झालेला. आणि त्याच्यानंतर ती वरती जी माणसं गोळा झाली होती ना, त्यांना पाहायला याला ह्या वाघाला पाटाच्या वरची त्या माणसाची जात पहा कशी आहे. ह्या प्राण्यांच्या जाती बऱ्या, त्याच्यातल्या एका जातीनं दगड मारला वाघाला. वाघ मग पिसाळला आणि आता वर जेप जाईना ज्याने दगड मारला त्याला म्हणला याच्या जातीचंच हे आहे आणि मग याला धरून वडीत नेलं. पाहिलं नाही 15 वर्षापूर्वीचा. अरे काय दोष देता त्यांना थंडी लागते म्हणून तुमच्याकडे आश्रयाला येतात ते साप, ते वाघ. तुम्ही जरा विचार का करत नाही. तुम्ही फक्त एकच, मी म्हणत नाही तुम्ही आता मी सांगावा हा विचार करायला आणि एखाद्याची घटना झाली म्हणजे माझ्या नावावर लागायची. तेव्हा मी काय सांगतोय नीट ऐका. फक्त मी हेच सांगतोय, तुम्हाला काय करायचं ते तुमचं तुम्ही स्वतंत्रता ठरवा. परंतु जर कधी असा प्रसंग आला की आता आपल्याला काही करण्यासारखं नाही, तेवढंच मी सांगतोय तिथं शांत उभं राहा. एवढ्यालाच जबाबदार मी आहे. विठ्ठल विठ्ठल विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा जय विठोबा रखुमाई, विठोबा जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई. चला 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 चला.
वा टाळते वा जरा थोडं राहिलं. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा तारे तारे प्रेम से विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठला कुळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया योगक्षेम त्यांचे जा असा त्याचं ब्रीद आहे. योगक्षेमम वहाम्यहम असं गीतेमध्ये ब्रीद त्यांनी सांगितलेलं आहे. अशा अनन्य भक्ताचं आणि अनन्याश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम काय पुढे तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम असा भाग आहे. आणि म्हणून बरवे झाले शरण गेलो बरं झालं त्यांनी ती आम्हाला देवी कुळदैवता आमची जी आहे ती आम्हाला माहीत करून दिली. आणि दुसरी गोष्ट त्या कुलदैवताला शरण गेलो आणि मग मात्र जे मोठ्यातलं मोठं संकट जर कोणतं जर असेल जन्माला येणं आणि मरणं बाकीचे किरकोळ आहेत. पाऊस झाला दाना गेला कांद्याला बाजार नाही हे किरकोळ आहेत संकट. सगळ्यात मोठं संकट पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. हे खरं संकट आहे. या संकटामधून मला त्यांनी त्या संतांनी बाहेर काढलं. आता जन्माला येणं नाही मरणं बी नाही जन्मनाने मरणारं स्वरूप माझं नाही. नैनम छिंदंती शस्त्राणी नैनम दहती पावकः न चैन्यम क्लेद्यांत्यापो न शोषयती मारुतः. ते आत्मस्वरूप माझं आहे देह माझा आहे पण मी देह नाही. त्या देहाला सगळं हलवणारा चालवणारा ते स्वरूप माझं आहे. बरवे झाले शरण गेलो मग उगविले संकटी. अव्यक्त निराकार असं त्याचं स्वरूप आहे. त्याला भजायचं कसं हा प्रश्न मला पडला. आणि मग त्याच मूळ स्वरूप असणाऱ्या सच्चिदानंद देवीनं आणि त्या ठिकाणं कोणतं रूप धारण केलं कमलच्या मातीचं रूप धारण केलं. कारण तिसऱ्या चरणामध्ये तेच सांगितलं. आणि येला रूपा बळे अनेला रूपा बळे आणि येला 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 रूपा बळे. करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी करुणी खळे हरिदासी. बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो बर्वे झालो शरण गेलो बर्वे झालो शरण
गंध कुठं लावायचा सांगा ना. त्याची पूजा कशी करायची म्हणून त्याने करुणा केली आणि ते रूपाला आलं, आकाराला आलं. आणि मग आम्हाला सोपं झालं. आला नावा रूपा आणि तुका म्हणे झाला सोपा. आणि म्हणून असं नाचू लागलो आम्ही. शेवटच्या चरणामध्ये सांगतो एक मिनिट नंतर म्हणू, पहिलं माऊलींचं भजन घेऊ एकदा. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, माऊली ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, माऊली ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, तारी तारी प्रेम से ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, माऊली ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकार ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊलीकार, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. मूळ स्वरूप हे निर्गुण आहे. त्याची पूजा करता येत नाही, त्याची उपासना करता येत नाही. त्या करुणा घनानं त्याला करुणा आली आणि तेच सगुण रूपाला आलं. आणि मग मात्र ती कुलदेवी आम्हाला संतांनी माहीत करून दिल्यानंतर आता मग मात्र तिचं गुणवर्णन करत आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो प्रेमाने. शेवटचं चरण तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, नाचू प्रेमे लागलो, नाचू प्रेमे लागलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झाले शरण गेलो, उगविले संकटे उगविलो, उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो उगविलो संकटी, आ उगविलो संकटी, उगविलो संकटी, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण रे तुका म्हणे समागमी नाचो प्रेमे लागलो. एकदा त्याला ओळखल्यानंतर त्याच्या प्रेमामध्ये धुंद होऊन नाचायचे. तिथून पुढे काय करायचे बाकीचे त्याचे गुणवर्णन करायचे. करो हरीचे कीर्तन गाऊ निर्मळ ते गुण, ज्ञानोत्तर भक्ती हीच करायची आहे. स्वरूपाची ओळख झाली सद्गुरूकडून संतांकडून, तिथून पुढे भगवंताचं गुणवर्णन करायचं, त्याच्यामध्ये बेधुंद होऊन नाचायचं त्या सत्वगुणामध्ये, शुद्ध सत्वगुणामध्ये. तुका म्हणे समागमी नाचो प्रेमे लागलो, बरवे झाले शरण गेलो,
उगविलो संकटे कमळजा मातेच्या प्रथम वर्धपाना दिनानिमित्त तुकोबरायांच्या कुळीचीही कुळदेवी केली ठावी संतांनी. या अभंगावरती 2 तास चिंतन करण्याचा प्रयत्न माझ्या अल्पमतीप्रमाणे मी केला. या ठिकाणी श्रीकृष्ण वारकरी मंडळ त्यांचे संस्थापक असणारे चालक असणारे हरिभक्तपरायण गुरुवर्य सोमनाथ महाराज भोर, त्याबरोबर मृदुंगमणी तेजस महाराज आणि हे सगळं वारकरी मुलं मुली यांना मी धन्यवाद देतो. सुंदर अशी उत्तम अशी साथ केली. आज निरूपण जरा जास्त झालं. भजनाचा आनंद मला अशी बनणारे असल्यानंतर मी ते निरूपण सोडून त्याच्यामध्येच आनंद घेतो. परंतु आज जरा थोडंसं समाज पाहून समाजाकडे पाहून निरूपणाची बाब वाढवावी लागली आणि आपला भजनाचा आनंद थोडा कमी करावा लागला. तुम्हालाही म्हणावा असा आनंद मिळाला की नाही मला माहीत नाही, मिळाला ना. तर या ठिकाणी झाले या सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी आपल्या महिलांमध्येही अनेक कीर्तनकार महिला आहेत. इथे बसलेल्यामध्ये अनेक कीर्तनकार मंडळी आहेत. वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध, तपोवृद्ध अशी आमची मंडळी आहेत. आमचे जुने जोडीदार घाटकोपरचे खुलोडी महाराज वगैरे ही मंडळी आहेत. आपण सर्वांनी या ठिकाणी आलात आणि शांतपणे 2 तासामध्ये ही कीर्तन सेवा श्रवण करण्याचा प्रयत्न केला. याबद्दल तुम्हालाही सर्वांना धन्यवाद देतो. कारण सगळ्यांना धन्यवाद दिले आणि ऐकणाऱ्यांना जर नाही दिले तर आमचे श्रीगुरू श्रीपाद बाबा म्हणायचे बुवानी कीर्तन काय भितडाला सांगितलं असतं का जर ऐकणारे नसते तर. तेव्हा तुम्हालाही बी धन्यवाद देतो. झालेली सेवा पंढरीचे परमात्मा माऊली ज्ञानोबाराय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, शांतीप्रभू एकनाथ महाराज, भक्तीचे स्पेशालिस्ट नामदेवराय, निळोबाराय गुरुसेवक अशा पंचसूत्री वारकरी संप्रदायाची त्यांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी, माझ्या सद्गुरूच्या चरणी, कमलजा मातेच्या चरणी आणि तुम्हा सर्व संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जय 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 विठ्ठल, जय विठ्ठल, जय. चला ताई, जय.